नमस्कार, सुप्रभात. दासबोधच्या सांगतेकडे आपली सुरुवात होत आहे. आज 18वा दशक सुरू होतोय. फक्त 30 समास राहिले आहेत. आजच्या अभ्यासवर्गाची सुरुवात करते स्मितांजली. नमस्कार. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी, दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राया. पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू. पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू. सूर सूर वेणूचा त्या सुगंधात न्हाला. सुगंधात न्हाला. उठ पंढरीच्या राया. उक्षी घेऊन या कुंभा, उभी टाके चंद्रभागा. उक्षी घेऊन या कुंभा, उभी ठाके चंद्रभागा. मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा. उठ पंढरीच्या राया. पुंडलिक हाका देई, हाका देई, हाका देई. उभ्या राही रखुमाबाई. पुंडलिक हाका देई, उभ्या राही रखुमाबाई. निरांजने घेऊन हाती, सिद्ध आरतीला. सिद्ध आरतीला. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी, दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राया. उठ पंढरीच्या राया. उठ पंढरीच्या राया. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व हि माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात, नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम्. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओ. 。 . 。 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 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 . 。 。 。 。 . . 。 .
सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। खरोखरच आपलं दासबोध गेले जवळजवळ 4 वर्ष आता आज आपला दशक 18वा दशक चालू होतोय। म्हणजे 18, 19, 20 असे 3 दशक राहिले आणि मगाशी म्हणलं तसं प्रत्येक दशकामध्ये 10 तसं आता 30 समास राहिलेले आहेत। आणि ज्यावेळेला आपण दासबोधाच्या अंतिम दशकापर्यंत येतो तसं तसं समर्थ सुद्धा, कारण समर्थांनी आतापर्यंत सर्व काही विषय हाताळलेले आहेत, त्याच्यावर निरूपण केलेले आहे, त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, डिटेल्सपणानं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता फार काही सांगावं असं समर्थांना वाटत नाही। पण तरी सुद्धा कसं असतं की ज्यावेळेला 3-4 वर्षाचा काळ जातो त्यावेळेला दासबोध ज्यावेळेला इतके दशक सांगून होतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते सर्व दशक लक्षात असतीलच असं नाही, प्रत्येक वेळेला ते सर्व समास आठवतीलच असं नाही। आणि त्यामुळे समर्थांनी हे लक्षात घेऊन आमच्यासाठी बहुजिनसी दशक हा दशक आपल्यासाठी इथं मांडलेला आहे। आणि यातले विषय असे वेगवेगळे असल्यामुळे त्याला बहुजिनसी दशक असं म्हटलेलं आहे। परंतु जरी हे वेगवेगळे बहुजिनसी समास किंवा बहुजिनसी दशक जरी म्हणलेलं असलं तरी सुद्धा एकच विषय आहे, तो म्हणजे बोध, दासबोध म्हणजे समर्थांचा बोध, आणि समर्थांचा बोध म्हणजेच आत्मज्ञान किंवा आत्मारामाचं दर्शन। हा एकच मुद्दा, एकच विषय, एकच ऑब्जेक्टिव्ह समर्थांच्या पुढे असल्यामुळं त्या अनुषंगानं समर्थांनी हे सगळे समास सुद्धा सांगितलेले आहेत। आणि म्हणूनच हे समास आपण पाहूया। जरी वेगवेगळे समास असतील, त्यांचा एकमेकांशी संबंध असेल नसेल, परंतु हे त्या संबंध पूर्ण आत्मज्ञानाच्या, आत्मारामाच्या विषयाला पूरक असल्यामुळं ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। मी शेअर करतो आणि समासाला सुरुवात करतो। श्रीराम समर्थ। दशक 18वा बहुजिनसी समास पहिला, बहुदेवस्थान नाम। आता या समासामध्ये समर्थांनी कुठला विषय घेतलाय? हा विषय अनेक वेळेला पूर्वी पण आलेला आहे, पण प्रत्येक वेळेला आमच्यासारख्या साधकांच्या मध्ये बऱ्याच वेळेला बरंच कन्फ्युजन असतं की देव म्हणजे काय। वेगवेगळे देव आहेत, आम्हाला ती आमच्यासाठी श्रद्धास्थानं आहेत, आम्ही वेगवेगळ्या देवळामध्ये जातो, वेगवेगळ्या देवांच्या उपासना सुद्धा करतो। आणि ते सर्व बरोबर असताना मग कुठला देव श्रेष्ठ किंवा कुठला देव कनिष्ठ या मुद्द्यामध्ये समर्थ जात नाहीत, पण समर्थ एकच सांगतात की बहुदेवस्थान नाम हे ज्यावेळेला समास सांगतात त्यावेळेला समर्थ एकच सांगतात
की जरी सर्व देव असतील, जरी प्रत्येक देवाचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, प्रत्येक देवाचे काहीतरी एक ऑब्जेक्टिव्ह असेल, आणि त्यासाठी आम्ही त्या देवाची प्रार्थना करतो, त्या देवाची उपासना करतो, आणि त्या पद्धतीने आम्हाला तो देव प्रसन्न होऊन ते आम्हाला ते प्रदान करतो. परंतु असं जरी असलं, असं जरी आम्ही केलं, आणि असं जरी आम्ही करावं, तरी सुद्धा आम्ही आमचं शेवटी ऑब्जेक्टिव्ह काय असावं, डेस्टिनेशन काय असावं, तर समर्थ एकच सांगतात की सर्व देवांच्या मध्ये, सर्व देवांची उपासना करताना आमच्या आत असलेला आत्मा राम किंवा अंतरात्मा याला कधीही विसरू नये. किंबहुना अंतरात्मा किंवा परमात्मा किंवा आत्मा राम हे आमचं एकच उद्दिष्ट आहे, आणि तेच समोर ठेवून समर्थांनी हा समास लिहिलेला आहे. श्रीराम समर्थ. तुझं नमू गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरांसी श्रीराम. समर्थांची स्टाईल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता समर्थ अनेक पद्धतीने अनेक देवांचं वर्णन करतील, आणि प्रत्येक देवाचं जे काही स्ट्रेंथ आहे ते आपल्याला समजावून देतील. पहिला गजवदन म्हणजेच आमचा गणेश गणपती, याचा महिमा आम्हाला कळणं खरोखरच अवघड आहे, कारण तो आम्हाला जी बुद्धी देतो, विद्या देतो, तो सर्व लोकांना, लहान असू देत, मोठे असू देत, श्रेष्ठ असू देत, कनिष्ठ असू देत, स्त्री असू देत, पुरुष असू देत, अमेरिकन असू देत, इंडियन असू देत, जॅपनीज असू देत, जर तो मनुष्य असेल तर प्रत्येक मनुष्याला विद्या आणि बुद्धी देणारा एकच आहे, आणि तो म्हणजे गणेश आहे. तुझं नमू सरस्वती, चारी वाचा तुझेन स्फूर्ती, तुझं निजरूप जाणती, ऐसे थोडे श्रीराम. त्याच्यानंतर सरस्वती माता येते. प्रत्येक मनुष्य सरस्वती मातेच्या स्फूर्तीनच बोलतो. प्रत्येक मनुष्य सरस्वती मातेच्या स्फूर्तीनच विचार करतो. म्हणजे ज्या ज्या मनुष्याला बोलणं माहिती आहे, विचार करणं माहिती आहे, त्याच्या चार वाचा या सगळ्या या सरस्वती मातेमुळेच होतात. त्यामुळे परंतु तिचं खरं स्वरूप अतिशय थोडे जाणतात, कारण या जगामध्ये सर्वजण बोलतात, सर्वजण विचार करतात, परंतु ते माझं बोलणं, ते माझं विचार करणं हे त्या सरस्वती मातेमुळे होतं, हे आम्हाला खूप कमी जणांना माहिती आहे. धन्य धन्य चतुरानना, का केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेदनाना, प्रगट केले श्रीराम. तिसरा येतो म्हणजे आमचा चतुरानन, म्हणजे चार तोंड असलेला मिस्टर ब्रह्माजी. आणि मिस्टर ब्रह्माजी, ब्रह्मदेव यांनी ही सगळी सृष्टी रचना केली. त्यांच्यामुळेच खरं वेद शास्त्र हे सगळं प्रगट झालं. असे हे चतुरानन आहेत, ब्रह्मदेव आहेत, म्हणूनच आम्ही आहोत. आणि म्हणून एका दृष्टीनं ब्रह्मदेव म्हणजे मिस्टर ब्रह्माजी आमचे सर्वे सर्व आहेत. कारण का की तेच आमचे पिता आहेत. धन्य धन्य विष्णू, पाळण करीसी, एकांशे सकळ जीवांशी, वाढविसी वर्तविसी, जाण जाणो श्रीराम. अहो, चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव आम्ही विचार करत होतो, पण ब्रह्मदेव कुणाच्या बेंबीमधून, म्हणजे कुणाच्या, ब्रह्मदेवांच्या पाठीमाग, मिस्टर ब्रह्माजींच्या पाठीमाग कोण आहे, त्याचं उगमस्थान काय आहे, तर ते आहेत आमचे भगवान विष्णू. आणि म्हणून जरी ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तरी सुद्धा सृष्टीची पाळण करता हाय विष्णू आहेत, कारण विष्णूंनी ब्रह्मदेवांना निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून सृष्टी रचना जरी ब्रह्मदेवांनी केली तरी ती सृष्टीचं पाळण करते पण हे भगवान विष्णूंच्याकडे येतं. आणि म्हणूनच संबंध सगळ्या जगामध्ये जर आपण बघितलं तर पाळण करता कोण असेल तर ते भगवान विष्णू आहेस. आणि ते कशा पद्धतीने करतात, एकांशेन स्थितो जगत, अक्षरशः एका अंशाच्या मात्रानं, योगानं त्यांच्यासाठी ही सगळी सृष्टी फक्त एक अंश आहे.
म्हणजे बाकीचे सगळे इतके भगवान विष्णू महान आहेत, मोठे आहेत, की आम्हाला खूप ही पृथ्वी मोठी वाटते, आम्हाला आमचं राज्य मोठं वाटतं, आम्हाला आमचं कंट्री मोठी वाटते, आम्हाला आमची आकाशगंगा मोठी वाटते, गॅलेक्सी मोठी वाटते. पण विष्णूंसाठी अशा अनेक गॅलेक्सी, या अनेक सृष्टी या एकांशा मात्र आहेत. म्हणजेच भगवान विष्णूंचं सामर्थ्य किती मोठं असेल इथे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे श्रीराम. आता नंतर येतात, खरं तसं बघायला गेलं तर ब्रह्मा विष्णू महेश हे तीन वेगळे नाहीत, ते एकच आहेत. फक्त ते त्यांचा फंक्शनल, त्यांना जो ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे, त्यांना ज्यांचं काम दिलेलं आहे, त्या कामानुसार त्यांच्यामध्ये भेद केलेला आहे. पण म्हणूनच आम्ही त्यांना तीन वेगवेगळे म्हणतो. इथं समर्थ म्हणतात की ते भोळाशंकर, ते इतके देतात की त्याला देण्यास सुद्धा पार नाही. परंतु भोळाशंकर हा स्वतः रामनाम जपत असलेला, निरंतर जपत असलेला आहे, असं समर्थ म्हणतात. पुढे येतात इंद्रदेव. आता हे तीन मुख्य देव झाल्यानंतर, गणेश आणि शारदा हे झाल्यानंतर आणि हे तीन मुख्य देव झाल्यानंतर अनेक देवांची गणती समर्थ सांगतात आणि प्रत्येक देव काय करतो ते सांगतात. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे श्रीराम. आता आमच्या अलीकडच्या पिढीला हे देव आणि हे सगळं वेगवेगळं कसं समजून देण्याचं जर असं जर आपण जर आपल्या जर डोक्यात आलं असेल तर सिंपल गोष्ट आहे की संबंध या सृष्टीचा हा पोर्टफोलिओ आहे. हा पोर्टफोलिओ असल्यामुळं प्रत्येक सृष्टीमध्ये प्रत्येक देवांना ज्यावेळेला निर्मिती केली तेव्हा प्रत्येक देवाला वेगवेगळा एक पोर्टफोलिओ दिला, की एक अकाउंट दिलं की तू हे पार करायचं, तू हे करायचं. आणि म्हणून सगळ्या देवांचा देव म्हणजे इंद्रदेव, सगळ्या देवांचा मुख्य म्हणजे थोडक्यात आपण म्हणू की प्राईम मिनिस्टर इंद्र आहे. आणि बाकीचे सगळे देव असतील, आदित्य देव असेल, सूर्य असेल, चंद्र असेल किंवा वरुण देव असेल, हे सगळे जे देव आहेत हे देव त्यांना प्रत्येकाला एक 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 अकाउंट, एक 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 पोर्टफोलिओ दिलेला आहे. आणि ते देव म्हणजे शक्ती, नेचरमध्ये असलेली शक्ती, ती कुणीही नाकारू शकत नाही. एक वेळ आम्ही देवाला नाकारू शकतो, देवावर आमचा विश्वास असत नाही, श्रद्धा असत नाही, परंतु या नेचरवर, या सृष्टीमध्ये असलेल्या शक्तीवर कुणाचाही विश्वास नसण्याची शक्यता येत नाही. याचं कारण आम्ही या सृष्टीमध्ये राहतो, आम्ही सृष्टीचा उपयोग करतो. आणि म्हणून देव म्हणजेच या सृष्टीमध्ये असलेली शक्ती, हे समजायला अतिशय सोपं आहे. इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे असा इंद्रलोक, कारण सृष्टीमध्ये हे सगळं सृष्टी चालवायची असेल तर तो सृष्टीचा इंद्रलोक म्हणजेच थोडक्यात इंद्रदेव हा केवढा वैभवशाली असेल, किती पॉवरफुल असेल. धन्य धन्य यमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणीमात्राचे वर्म ठाई पाडिती श्रीराम. यमराज हे आहेत, यांच्याकडे पोर्टफोलिओ दिलेला आहे की या सृष्टीमध्ये पशु पक्षी, झाडं झुडपं, माणसं हे कशा पद्धतीने वागतात आणि त्याच्याप्रमाणे त्यांना त्यांचं अनालिसिस करणं आणि त्या पद्धतीने त्यांना शासन करणं किंवा त्यांना त्यांच्यासाठी असलेलं चांगलं फळ देणं, म्हणजे कॅरेट अँड स्टिक. हे जे पोर्टफोलिओ कोणाचा आहे तर तो यमराजांचा आहे. आणि ते अतिशय काळजीपूर्वक प्रत्येकाचं, माणसाचं जसं जसं हे असेल, कर्म असेल, धर्म आणि अधर्मानी जाणणारी करणारी जी कर्म असतील त्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याला त्याचं कर्माचं फळ देण्याचं काम यमराज करतात. व्यंकटेशी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती, आतरस आपलांचा. व्यंकटेश तिरुपती, त्याचा महिमा इतका मोठा आहे की तो उभारून अन्न खातो, वडे धिरडी यांचा स्वाद घेतो, असा हा व्यंकटेश आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धन्य तो बनशंकरी, उदंड शाखाची आहारी, विवर विवरो भोजन करी, ऐसा कैचा श्रीराम. कालच बनशंकरी म्हणजे शाकंभरी पौर्णिमा, म्हणजे पौर्णिमा झाली आणि ती पौर्णिमा म्हणजेच शाकंभरी माता तिची अन्नपूर्णा आहे की जिच्या उदंड शाखा आहेत आणि
ती अन्नपूर्णा असल्यामुळे, शाकंभरी असल्यामुळे, वनशंकरी असल्यामुळे, तिच्यामुळेच आम्ही सर्वजण, आम्हाला या सृष्टीमध्ये कोणीही असेल त्या सर्वांना अन्न मिळतं, ते या शाकंभरीमुळे मिळतं. धन्य. आणि हे कळायला अतिशय सोपं आहे. जर अन्नच पिकलं नाही, आमच्याकडे बाकी सगळं आहे, पैसे आहेत, घर आहे, पण जर खायला जर अन्नच मिळालं नाही किंवा अन्नच जर पिकलं नाही, तर आम्ही जिवंत राहू शकणार नाही. म्हणूनच शाकंभरी माता ही आमची सगळ्यांची अन्नपूर्णा माता आहे. ती आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. धन्य भीम गोलांगुळा, कोर वड्यांच्या उदंड माळा, दही वडे खाता सकळा, समाधान होय श्रीराम. आमचा हनुमान हा कोरड वड्यांच्या उदंड माळा, म्हणजे जे उडीद वडे असतात त्यांच्या माळा त्याला घालतात, दही वडे खाताना समाधान होतं, असा असणारा आमचा हा भीम, म्हणजेच प्रचंड शक्ती असणारा, शक्ती, युक्ती आणि बुद्धी असं सर्वांचं एक मिलन असणारा आमचा हनुमान आम्हाला सगळ्यांना अतिशय आवडत आहे. धन्य तू खंडेराया, भंडारे होय पिवळी काया, कांदे भरीत रोटके खाया, सिद्ध होती श्रीराम. खंडेराया म्हणजे खंडोबा, म्हणजेच भगवान शंकर यांचंच एक रूप. पण त्यांचा जो भंडारा असतो त्याला पिवळी काळ्या होते, म्हणजे सबंध सगळीकडे हळद केली जाते, आणि कांदा भरीत आणि रोटके हे खंडेरायाचं त्याला आवडतं, आणि म्हणूनच कांदे भरीत रोडगे खाया, सिद्ध होती श्रीराम. धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवास गणिक ऐसा कैचा श्रीराम. तुळजाभवानी माता म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे. सर्व ती भक्तांना प्रसन्न होते आणि शक्ती प्रदान करते, आणि आमच्या अंगामध्ये, आमच्या हातून जे काही कर्तव्य घडतं, आमच्या अंगातून काही जे काही कर्तृत्व किंवा जे काही काम होतं, त्या कामाचं सगळं श्रेय, क्रेडिट आमच्या तुळजाभवानीलाच आहे, कारण तिच्या गुणवैभवास अजिबात कमी नाही. धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, तान माने राग रंग, नाना प्रकारे श्रीराम. पांडुरंग म्हणजे आमचा विठोबा, ह्याचं काय वर्णन करावं. याच्या ठिकाणी अखंड कथेचा विस्तार चालू असतो, भागवत कथेचा विस्तार चालू असतो. सर्व भगवत भक्त तिथे रंगून जातात. पंढरीला गेल्यानंतर तिथे सगळेजण रंगून जातात. अनेक प्रकारे तिथे तानमाने राग रंग, नाना प्रकारे श्रीराम. धन्य धन्य तू का क्षेत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा, वेळ नाही श्रीराम. क्षेत्रपाळ हा जो आहे, हा सगळ्यांचं रक्षण करणारा आहे. प्रत्येक गावाचं रक्षण करणारा एक क्षेत्रपाळ असतो. तसा हा क्षेत्रपाळ आमच्या सगळ्यांचं रक्षण करतो, आणि त्यामुळे आम्हाला त्याची भक्ती करताना अतिशय आनंद होतो. रामकृष्णाधिक अवतार, त्याचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले श्रीराम. आणि या सगळे देव जर आम्ही जर बघितले, त्या सगळ्या देवांची कोणी ना कोणीतरी वेगवेगळ्या प्रकाराने पूजा करत असतो, भक्ती करत असतो, प्रार्थना करत असतो. आणि तशाच पद्धतीने रामकृष्ण हे जे अवतार आहेत, हे पूर्णावतार आहेत. त्यांचा सुद्धा महिमा अपार आहे. ते पूर्णावतार कशासाठी घेतलेले आहेत, त्याचे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहेत, आणि ते ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे त्यामुळे त्यांचा महिमा अपार आहे, आणि म्हणून अनेक लोक त्यांच्या उपासनेमध्ये तत्पर असतात. आता एवढे सगळे सांगितल्यानंतर आणि या सगळ्याचं प्रयोजन काय हे बघितल्यानंतर आता समर्थ मुद्द्याला येतात, ऑब्जेक्टिव्ह या समासाच्या याला येतात. सकळ देवांचे मूळ. हे समर्थांनी या सगळ्या देवांना नाकारलेलं आहे का? अजिबात नाकारलेलं आहे. ते देव नाहीत का? समर्थ कधीही तसं म्हणत नाहीत. फक्त समर्थ एकच शब्द इथं उच्चारतात की सकळ देवांचे मूळ. सगळ्या देवांचं मूळ काय आहे? त्या मुळापासून सर्व देव निर्माण होतात. तो मूळ कोण आहे? तो हा अंतरात्माची केवळ आमच्याच आत असलेला अंतरात्मा. तो कुठे आहे? तो आमच्या आतच आहे. हे बाकीचे सगळे देव निसर्गामध्ये, नेचरमध्ये असल्यामुळे ते बाहेर आहेत, आणि या सगळ्यांचं मूळ म्हणजे थोडक्यात समर्थांनी आमचं लक्ष बहिर्मुख जे होतं ते आतून अंतर्मुख करण्यासाठी हा शब्द वापरला की तो हा अंतरात्माची केवळ. अरे सगळ्या देवांचा आम्ही पूजा करतो, सगळ्या देवांना आम्ही भक्ती करतो, पण या सगळ्या देवांचं मूळ कुठे आहे? सगळ्या देवांचं मूळ हे अंतरात्म्यामध्ये आहे. आणि मग अंतरात्म्याचं ठिकाण कुठे आहे? तर ते माझ्या आतच आहे.
आणि म्हणूनच समर्थ इथे म्हणतात की अरे ज्या वेळेला आम्ही वेगवेगळ्या देवांची प्रार्थना करतो, उपासना करतो, ती करावी, नक्की करावी. पण ती उपासना करत असताना, ते पूजा करत असताना, ती भक्ती करत असताना, ती श्रद्धा ठेवत असताना, ती श्रद्धा, भक्ती, ती उपासना अंधश्रद्धा होऊ नये, ती भक्ती डोळस व्हावी, याच्यासाठी हे आम्ही कधीही विसरू नये की या सगळ्या देवांचं जे एकच मूळ आहे आणि एकच देव आहे, त्या एकाच मुळापासून सर्व देव निर्माण झालेले आहेत आणि तो म्हणजे अंतरात्मा, म्हणजेच आत्माराम हा एकच आहे. आणि तो कुठे आहे? तर तो माझ्या आतच आहे. आणि म्हणून तो एकच असल्यामुळे, ते मूळ असल्यामुळे भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे श्रीराम. म्हणून समर्थित म्हणतात की अरे संबंध सगळ्या जगामध्ये असलेले जे काही भोग असतील, भूमंडळ म्हणलंय, भूमंडळ म्हणजे ही सगळी सृष्टी, नुसतं इंडिया नव्हे, नुसतं ही पृथ्वी नव्हे, या पृथ्वी सोडून सर्व काही भूमंडळामध्ये सगळे काही जे काही भोग घडतात ते त्यासीच घडे श्रीराम. कोण? तर तो माझ्या आत असलेला अंतरात्माच आहे. नाना देव होऊन बैसला, नाना शक्तिरूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक श्रीराम. अहो तोच एक अंतरात्मा नाना देव होऊन बसलेला आहे. तो एकच अंतरात्मा नाना शक्तिरूपानं आम्हाला दिसतो आहे आणि म्हणूनच आम्ही त्याला, एकाच अंतरात्म्याला आम्ही कधी म्हणतो विष्णू, कधी म्हणतो राम, कधी म्हणतो कृष्ण, कधी म्हणतो सरस्वती, कधी म्हणतो गणेश, कधी म्हणतो की तो इंद्र, कधी म्हणतो की तो वरुण, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळी शक्ती आहे. त्या शक्तीच्या निमित्तानं आम्ही त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. नावं वेगवेगळी आहेत. जसं मला सुद्धा कुणी बाबा म्हणतं, कुणी काका म्हणतं, कुणी मामा म्हणतं, कुणी विवेक म्हणतं. नाना शक्तिरूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक. भोगणारा एकच आहे, नाना शक्ती असला तरी सुद्धा एकच आहे आणि तो म्हणजे अंतरात्मा आहे. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि हे जे मूळ आहे हेच दासबोधाचं मूळ आहे. आणि म्हणून आम्ही कितीही अध्यात्म केलं, आम्ही कितीही भक्ती केली, कितीही काही केलं, तरी आम्हाला जर ती शक्ती पाहिजे असेल, तर ती अंतरात्म्याची शक्ती पाहिजे असेल, तर आम्हाला हे कधीही विसरता कामा नये की अंतरात्मा काय. म्हणजे थोडक्यात काय की आम्हाला अंतर्मुखच झालं पाहिजे. आम्ही कितीही देव बाहेर शोधायचा प्रयत्न केला तरीही तो आम्हाला मिळणार नाही. म्हणजे त्याचं मॅनिफेस्टेशन दिसेल, तो काय काम करतो, कशा पद्धतीने काम करतो हे दिसेल, पण त्या देवाचं दर्शन आम्हाला होणार नाही. त्या देवाचं दर्शन जर आम्हाला पाहिजे असेल, त्या देवाला आम्हाला जर भेटायचं असेल, त्याला आम्हाला खरोखर जर मिठी मारायची असेल, तर तो एकच आहे आणि तो म्हणजे अंतरात्मा आहे. म्हणून काय म्हणतात की याचा पहावा विचार, उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर किती म्हणून निसिदा. म्हणून समर्थ म्हणतात की किती देव आहेत, किती नर आहेत, म्हणून याचा विचार करून पाहावा. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा, उदंड स्तुती, सर्वत्रांची भोग प्राप्ती अंतरात्म्यास घडे श्रीराम. म्हणजे अनेक माणसांच्या अनेक कीर्ती मिळतात, अनेक माणसांच्या अनेक अपकीर्ती होतात, अनेक माणसांच्या उदंड निंदा होतात, अनेक माणसांच्या उदंड स्तुती होतात, अनेक माणसं अनेक पद्धतीने अकम्प्लिशमेंट करतात. सगळ्यांची भोगप्राप्ती त्या एकाच अंतरात्म्याला घडे. म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाच्या पाठीमागं किंवा प्रत्येक माणसाच्या आत असणारा एकच अंतरात्मा आहे आणि त्या एकच अंतरात्म्याला वेगवेगळ्या शरीराच्या अनुषंगानं भोगप्राप्ती होते आणि प्रत्येकाला कीर्ती मिळते, अपकीर्ती मिळते, निंदा होते, स्तुती होते. तो एकच अंतरात्मा आहे. कोणतेही काय करीतो, कोणतेही काय भोगितो, भोगी त्यागी वीतरागी तो एकची आत्मा श्रीराम. कारण प्रत्येक जण प्रत्येकाची कीर्ती वेगवेगळी आहे, प्रत्येक जण वेगवेगळे नावं मिळवतो, प्रत्येक जण या देहामध्ये येऊन वेगवेगळ्या गोष्टी करतो. कोणी त्यागी असतो, कोणी भोगी असतो, कोणी वैराग्य संपन्न असतो, परंतु त्या सगळ्यांच्याकडे एकच आत्मा असतो. प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असो निसिद्रा. म्हणून समर्थ आता इथे सगळ्यात महत्वाचा शब्द इथे समर्थांनी वापरलेला आहे की प्राणी स्वाभिमानाने भुलले. या संबंध सगळ्या जगामध्ये, सगळ्या पृथ्वीमध्ये
प्राणी स्वाभिमानाने फुलले. कारण प्रत्येक माणसाकडे एक जो स्वाभिमान आहे, प्रत्येक माणसाकडे जो अभिमान आहे, त्यांनी काय होतं तर आम्ही त्या अंतरात्म्याला विसरतो. आम्ही फक्त आमच्या देहाकडे पाहतो आणि देहाच्या आत असलेल्या अंतरात्म्याला, चैतन्याला, शक्तीला आम्ही विसरतो, पाहत नाही. पाहिलं तरी सुद्धा आम्ही त्याला जाणत नाही, जाणलं तरी त्याचा अनुभव घेत नाही. आणि म्हणूनच आमचं मुख्य अंतरात्म्यास चुकलंय. अंतरी असो नि श्रीराम समर्थ म्हणतात की अरे मग काय उपयोग आहे त्याचा? त्याचा काहीही उपयोग नाही. कारण का की आम्ही इथं आलो आणि त्या मुख्य अंतरा म्हणजे आम्ही इथे आलो आणि आमच्या पित्यालाच ओळखलं नाही. मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असो नि श्रीराम. आतच आहे तो माझ्या, पण त्या अंतरात्म्याला मी पाहिलं नाही, त्या अंतरात्म्याला मी जाणून घेतलं नाही, त्या अंतरात्म्याचं दर्शन घेतलं नाही. मग मी काय मिळवलं, काय केलं? काहीही उपयोग नाही. अरे या आत्म्याची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे? अगाध पुण्य अनुसंधान राहे, काही एक श्रीराम. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अरे असा भूमंडळी असा कोण आहे? प्रश्न विचारतात समर्थ की ज्याचं अनुसंधान त्या अंतरात्म्याशी राहतं. आणि अंतरात्म्याशी अनुसंधान राहणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी अगाध पुण्य केली पाहिजेत, तरच त्या अंतरात्म्याशी अनुसंधान राहील. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की अनुसंधान राखणं, अंतरात्म्याशी अनुसंधान राखणं म्हणजे सदा सर्वदा अखंड सावधान राहून त्या अंतरात्म्याची ओळख, अंतरात्म्यामध्ये राहणं, अंतरात्म्याचा अनुभव घेणं, अंतरात्म्याशी अनुसंधान राहणं, हे एकच ऑब्जेक्टिव्ह आमच्या मनुष्य देहाचं आहे. एकच ऑब्जेक्टिव्ह आमच्या या शरीरामध्ये येऊन आहे. आणि ते सगळ्यांना साध्य होत नाही. ते इतकं सोपं नाही. बोलणं सोपं आहे, परंतु अनुसंधान अवघड आहे. आणि म्हणून फक्त एकच आहे की ते अगाध पुण्य असल्याशिवाय ते अनुसंधान राहत नाही, अनुसंधान होत नाही. आणि मग त्या अनुसंधानाचा काय फायदा होतो? त्या अनुसंधानासरीसे जळोनी जाईजे किलमिशे, अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरून पाहती श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे हे अतिशय अवघड आहे, त्यासाठी अगाध पुण्य पाहिजे, हेही बरोबर आहे. पण त्यानं जर ते म्हणून प्रोत्साहन देतात, कारण मोटिवेशन पाहिजे. काय आहे मोटिवेशन? एकच आहे की ते जर अनुसंधान जर आम्हाला अगाध पुण्यामुळे जर लाभलं तर काय होईल? जळोनी जाईजे किलमिशे. म्हणजे आमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, आणि आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, शंका, कुशंका, डाऊट्स, संदेह, असे सगळे आमच्या, आणि त्यामुळे आमचं आयुष्य शांतपणाने आम्ही स्वीकारू शकत नाही, शांतपणाने आम्ही जगू शकत नाही. कारण आमच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. आणि ज्या वेळेला सगळ्या शंकांचं समाधान होईल, सगळ्या शंका, सगळ्या किलमिश ज्यावेळेला जळून जातील, त्याच वेळेला मी शांत होतो, त्याच वेळेला मी आनंदी होतो, त्याच वेळेला आय डोंट वॉन्ट टू अकम्प्लिश एनिथिंग, आय डोंट डिझायर एनिथिंग अँड आय डोंट वॉन्ट एनिथिंग, अशी अवस्था निर्माण होते. आणि हे कोण आहेत? तर हेच अंतर्निष्ठ आहेत, हेच ज्ञानी आहेत, आणि हेच अतिशय विचारानं या सगळ्याकडे, आपल्याकडे आणि या सृष्टीकडे पाहत असतात. अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरून पाहती श्रीराम. अंतर्निष्ठ तुके तरले. मग ते अंतर्निष्ठ काय झालं? मग ते अंतर्निष्ठ तेच फक्त तरतात. म्हणजे काय होतात? तरतात म्हणजे काय? तर ह्या सृष्टीमधून बाहेर पडतात. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, पायात कारे भरंगले, लोकाचारे श्रीराम. म्हणून समर्थ शेवटी एंड करताना म्हणतात की तुम्ही अंतर्निष्ठ व्हा, ज्ञानी व्हा, अगाध पुण्य करा, म्हणजेच अगाध उपासना करा, तपश्चर्या करा, आणि अखंड अनुसंधान ठेवा. आणि अखंड अनुसंधानानं काय होईल? तर तुम्ही सुद्धा ज्ञानी व्हाल, तुम्ही सुद्धा अंतर्निष्ठ व्हाल. आणि जर अंतर्निष्ठ तुम्ही झाला नाहीत, याचाच अर्थ काय झाला? तर तुम्ही बाह्यात्कारी झाला, म्हणजेच तुम्ही बहिर्मुख झाला. आणि जो बहिर्मुख असतो तो लोकांच्या आचारामध्ये, लोकांवर तो आधारित असतो. त्याचा आधार लोक असल्यामुळे, लोक काय म्हणतील, लोक चांगले म्हणतील तर मी चांगलं, लोक वाईट म्हणतील तर मी वाईट, अशा बाह्यकारी आचरणानं त्यांचं जगणं हे
नष्ट होतं, त्यांचं जगणं हे परिपूर्ण होत नाही. आणि म्हणूनच समर्थ इथं म्हणतात की ह्या जगामध्ये येऊन, ह्या जीवनामध्ये येऊन आम्ही काय करावं? आम्ही अनेक देवांची उपासना करावी. अनेक देवांची उपासना करता करता बहिर्मुख न होता अंतर्मुख व्हावं आणि आतच असलेल्या एकाच आत्मारामाची, अंतरात्माची उपासना करावी. त्याच्याशी अंतर्निष्ठ राहावं. अंतर्निष्ठ राहावं म्हणजे एकच निष्ठा आहे. एकच निष्ठा म्हणजे आत्म्याची निष्ठा, आत्मनिष्ठा ही एकच निष्ठा. आणि ती निष्ठा असेल तर तो आत्मज्ञानी होतो, म्हणजे आत्म्याचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञानी होतो. आणि म्हणून त्याच वेळेला तो ह्या इथून सृष्टीमधून तरुण जातो. म्हणजे काय होतं? तर तो आनंदी होतो. त्याच्यामध्ये कुठलीही शंका राहत नाही, कुठलाही किलमिश राहत नाही. तो शांत होतो, तो आनंदी होतो आणि तो कृतकृत्य होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेव स्थान निरूपण नाम समास पहिला. अशा रीतीने पहिला समास इथे संपूर्ण करतात. आणि मग हे कसं करायचं? आता मला हे सगळं शब्दांनी कळालं की मी अंतर्निष्ठ होणं आवश्यक आहे, मी ज्ञानी होणं आवश्यक आहे, मी बहिर्मुख आहे ते अंतर्मुख होणं आवश्यक आहे, मी सगळे देवांची उपासना करतो ते देवांची उपासना करता करता मी अंतरात्म्याची उपासना करणं आवश्यक आहे. हे सगळं मला शब्दांनी कळालं. पण ते जर मला खरोखर नुसत्या शब्दांनी करण्याच्या पेक्षा जर कुणी दाखवलं, मी जवळून पाहिलं, जे इम्प्लिमेंटेशन करणारे आहेत ते त्यांच्या जवळ मी गेलो, सत्संगामध्ये गेलो, तर मला अजून जास्त कन्व्हिक्शन, डिटर्मिनेशन होईल की या मार्गामध्ये मी जाऊ शकतो. आणि म्हणून दुसरा समास चालू करतात, सर्वज्ञ संग निरूपण श्रीराम. समर्थ म्हणतात की नेणेपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले, पाहिजे नेमस्त श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे आता यापर्यंत आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये 50 वर्षे गेली, 60 वर्षे गेली, 70 वर्ष गेली, 80 वर्षे गेली. आता तू रडून काय फायदा आहे की अरे मला हे आधी कळलं असतं तर बरं झालं असतं, हे मी अजून इम्प्लिमेंटेशनच केलं नाही, मी नुसतं फक्त वाचतेच आहे, मी फक्त नुसतं पारायण करते आहे, पण मला अजून करणं जमत नाही. समर्थ म्हणतात की अरे त्यावेळेला तुला कळत नव्हतं, तू निडता होतास, तू अज्ञानी होतास, तुला हे माहिती नव्हतं. झालं ते झालं, होऊन गेलं. आता त्याच्यावर ब्रुडिंग ओव्हर द पास करण्यात काय पॉइंट आहे? आता तू काय कर? प्रोत्साहन देतात की जाणतेपणे वर्तले, पाहिजे नेमस्त श्रीराम. तू आता काय कर? आता तरी कळलं ना तुला, बेटर लेट दॅन नेव्हर. आता जर तुला कळलं असेल तर आता तू काय कर? इथून पुढे कसं वागावं हे समर्थ सांगतात. जाणतेपणे वर्तले, पाहिजे नेमस्त श्रीराम. म्हणून माणसाने कधीही रडत बसू नये, माणसाने कधी ब्रुडिंग ओव्हर द पास करू नये. माणसानं नेहमी पुढचं पाहावं. आणि समर्थ त्यासाठी प्रोत्साहन करतात की काय करावं? तू एवढंच कर, जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी, हळूहळू सुद्धा. म्हणून समर्थ किती अतिशय चाणाक्ष आहेत. समर्थांनी 16 वर्ष इतकी माणसं पाहिलेली आहेत. त्यामुळं समर्थांनी काय करावं आणि काय करू नये, डूज अँड डोंट्स समर्थांनी इतक्या स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की समर्थ कधी म्हणत नाहीत की तू गीता वाच, तू दासबोध वाच, तू हे वाच, तू ते वाच. समर्थ काहीही सांगत नाही. तू एवढी तपश्चर्या कर, तू ही भक्ती कर, असं काहीही म्हणत नाही. काय म्हणतात? जाणत्याची संगती धरावी. जो जाणता आहे म्हणजेच ज्यानं त्या आत्मारामाला, ज्यानं त्या अंतरंगाला जाणलेलं आहे, ज्यानं त्या आत्मारामाला पाहिलेलं आहे, असा तो म्हणून त्या जाणता हा शब्द वापरलाय की ज्यानं ते जाणलेलं आहे. म्हणजेच कोण आहे? तोच सद्गुरु आहे. आणि मग तू काय कर? आता संबंध एवढं एक तो सर्वज्ञ संग निरूपण म्हणलेला आहे. तो जाणता आहे म्हणून तो सर्वज्ञ आहे. बघा, सर्वज्ञ म्हणजे काय? की तो सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा आहे, ज्याला सर्व काही माहिती आहे. म्हणजे काय? तो कोण होऊ शकेल? त्याला फक्त स्वतः तो माहिती नाही, त्याला ही सगळी सृष्टी कशी आहे माहिती आहे, सृष्टी कुणी निर्माण केलेली आहे त्याला माहिती आहे, सृष्टी कशी चालते हे त्याला माहिती आहे, त्याला सर्व काही माहिती आहे. तो ज्ञानी आहे आणि म्हणूनच तो सद्गुरु आहे. त्याला सच्ची कल्पना आहे, त्याला आत्मारामाची कल्पना आहे. आणि इथं अजून एक सिद्धांत इथे समर्थ नंतर मांडतील तो, की जर तो जाणता असेल तर तोच सद्गुरु असेल.
आणि जो सद्गुरू असेल तोच आत्मनिष्ठ असेल, जो आत्मनिष्ठ असेल तोच ज्ञानी असेल, आणि जो ज्ञानी असेल तोच परमात्मा असेल. हा सिद्धांत आहे. आणि म्हणून सर्व सद्गुरू हे एकच आहेत. कुणीही सद्गुरू जर असेल तर तो सत शिवाय काही सांगत नाही, सत शिवाय काही बोलत नाही, सत शिवाय काहीही जाणत नाही. आणि म्हणून तो जर सद्गुरू होत असेल तर तो आत्मारामच असला पाहिजे. आणि तो आत्माराम आहे असं होऊ शकत नाही. तर मी आत्माराम होऊनच मी आत्माराम होऊ शकतो. तो एकच परब्रह्म परमात्मा आहे, तो एकच अंतरात्मा आहे. तो एकच अंतरात्मा होऊनच तो एकच सद्गुरू होऊ शकतो, आणि तोच म्हणूनच जाणता होऊ शकतो. आणि म्हणून काय करायचंय आता, डूज अँड डोंट्स. तो कसा जाणला आहे तो जाणता, एवढं मला कळलं पाहिजे पहिल्यांदा की तो जाणता आहे का नाही, म्हणजे तो सद्गुरू आहे का नाही हे मला कळलं पाहिजे. दॅट इज माय वाईजनेस. म्हणजे माझं कर्तृत्व काय, किंवा माझ्याकडे एवढी तरी बुद्धी असली पाहिजे की हा जाणता आहे का नाही. आणि मग जाणता आहे का नाही, तो सद्गुरू आहे का नाही हे झाल्यानंतर मग मी काय केलं पाहिजे, जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू सुद्धा. मी काय करायचंय, नुसतं जाऊन तिथं सेवा करत बसायची नाहीये. का सेवा करायची, कारण सेवा केल्याशिवाय तो जाणता मला सांगणार नाही, तो जाणता मला उपदेश करणार नाही, तो जाणता मला ते काय आहे, आत्मज्ञान काय आहे, तो अंतरात्मा काय आहे तो मला सांगणार नाही. आणि म्हणून त्याची मला सेवा करायला लागेल, त्याची मला संगती धरायला लागेल, कारण त्याला गरज नाही, मला गरज आहे. म्हणून जाणत्याची संगती धरावी. कुणी, नेणत्यानी. जाणत्यानी नेणत्याला संगती धरावी म्हणलेलंच नाहीये. जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी. आणि नुसतं सेवा करून नुसती संगती धरून थांबू नये, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू सुद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे ते एकदम लगेच होणार नाही. इट इज नॉट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. तू एका ठिकाणी गेलास की लगेच त्यांनी हात वर केला आणि सगळंच तू त्याच्यासारखा झालास, असं कधीच होत नाही. हळूहळू 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 होतं. म्हणून जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू सुद्धा. जाणत्यापासी लेहो शिकावे, जाणत्यापासी वाचू शिकावे, जाणत्यापासी पुसावे सकळ काही सुद्धा. म्हणून आता इथं काय आहे बघा, की तो कसा लिहितो, तो कसा विचार करतो, तो कसा वाचतो, त्याच्याकडनं सगळं शिकून घ्यावं. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा काय आहे की हळूहळू काय करावं, त्याच्यासारखं व्हावं. आणि तो त्याच्यासारखं का व्हावं, तर तो परमात्म्यासारखा आहे, तो अंतरात्म्यासारखा आहे. म्हणून मी सुद्धा अंतरात्मा व्हावं, हेच उद्देश असल्यामुळे तो जसं वागतो तसं वागावं. म्हणजे एके दिवस मी सुद्धा सद्गुरूच होतो, मी सुद्धा अंतरात्माच होतो. हे अध्यात्म आहे. अध्यात्म करणारा त्या अध्यात्मापासून वेगळा राहून अध्यात्म करू शकत नाही. आणि म्हणून जाणत्यापासी लेहो शिकावे, जाणत्यापासी वाचू शिकावे, जाणत्यापासी पुसावे सकळ काही सुद्धा. आता किती डूज अँड डोंट सांगितलेत बघा, की जाणत्याचं करावं उपकार, जाणत्याचं जिजवावे शरीर, जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे श्रीराम. जाणत्याचा कसा विचार करतो, जस्ट इट इन हिज सी. आपण म्हणतो ना की त्याची बुद्धी घ्यावी, म्हणजे काय करावं, लुक ॲट हिज ब्रेन, हाऊ ही थिंक्स, हाऊ ही डज. आम्हाला जर मॅनेजर व्हायचं असेल तर तो मॅनेजर कसा विचार करतो, तो कसं बोलतो, कशा पद्धतीने तो ऍक्शन्स घेतो, हे आम्ही विचार करतो. जर एखाद्याला प्राईम मिनिस्टर व्हायचं असेल तर तो प्राईम मिनिस्टर कसा मीडिया पुढे जातो, तो कसं विचार करतो, कसं बोलतो, तो कसं लिडरशिप क्वालिटीज त्याच्याकडे असतात, कसं तो मॅनेजमेंट करतो, तसंच इथे आहे. इथं का तो जाणता कसा आहे, तर तो ते मी पाहावं, जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे श्रीराम. जाणत्याचे संगतीत भजावे, जाणत्याच्या संगतीत झिजावे, जाणत्याचे संगतीने रिझावे, विवरव विवरव सुद्धा. म्हणजे काय करावं, तर त्याच्या संगतीमध्ये भजन करावं, कारण तो दुसरं काही करत नाही. बघा, जाणता काय आहे, तो भजनाशिवाय दुसरं काहीही करत नाही. जाणत्याच्या संगतीने झिजावे का, जाणता सेल्फिश नाहीच आहे. जाणता जर तो सद्गुरू असेल, जाणता जर तो अंतरात्मा असेल, तर त्या अंतरात्म्याची वागण्याची पद्धत अतिशय कॉमन आहे, अतिशय सिंपल आहे. एकच आहे की तो स्वतःसाठी जगत नाही, तो स्वतःसाठी त्याचं शरीर वापरत नाही, तो सर्व समाजासाठी तो झिजतो, समाजाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, यासाठी तो आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. जाणत्याचे गावे गाणे, जाणत्यापासी वाजवणे,
नाना आप शिकणे जाणत्या पासी श्रीराम. जाणत्याचे कासेसी लागावे, जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगेल ते करावे पथ्यादी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे तो सांगेल ते करावं, सद्गुरू जे मला सांगतील ते करावं, त्याच्यावर क्वेश्चन करू नये. आणि दुसरं एवढंच नव्हे तर पथ्यादी श्रीराम, नुसतं औषध घेऊन फायदा नाही, तर ते पथ्य पाळणं अतिशय अवघड आहे. म्हणजे काय करावं आणि काय करू नये हे मी कुणाकडनं शिकावं? जाणत्याकडून शिकावं. जाणत्यापाशी परीक्षा शिकणे, जाणत्यापाशी तालीम करणे, जाणत्यापाशी पोहणे अभ्यासावे श्रीराम. अरे कशा पद्धतीने उपासना करावी, कशा पद्धतीने अभ्यास करावा, कशा पद्धतीने तालीम करावी, कशा पद्धतीने जिम मध्ये जावं म्हणजे माझी बुद्धी, माझं मन अंतर्मुख होईल. कशा पद्धतीने मी विचार करावा म्हणजे माझं मन, माझा विचार करण्याची पद्धती म्हणजे बुद्धी त्याच्यासारखी होईल. हे सगळं परीक्षा कसं देणार, म्हणजे तो कसा वागतो, कसा तो जगत असताना, कारण तो सुद्धा जगतोय, मी सुद्धा जगतोय. मग मी एखादा प्रसंग, बाका प्रसंग आल्यानंतर माझी भीती उडते. एखादा डिफिकल्ट प्रॉब्लेम आल्यानंतर माझ्यासमोर आल्यानंतर माझे हातपाय लटपटायला लागतात. पण तो जर जाणता असेल तर त्याचे हातपाय कधीही लटपटत नाहीत. म्हणजे जर त्याचे हातपाय जर लटपटत नसतील, तो जर स्थिर राहत असेल तर त्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे, त्याच्याकडे कुठली तरी वेगळी बुद्धी आहे. आणि जर त्याच्याकडे जर बुद्धी असेल तर माझं पुरुषार्थ एवढा एकच आहे की मी त्याच्याकडून ते शिकणं. तो कशी परीक्षा देतो ते मी सुद्धा शिकणं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणून जाणत्यापाशी नुसतं जायचं नाहीये, नुसतं त्याला नमस्कार करायचा नाहीये, नुसतं त्याला देव म्हणायचं नाहीये. अरे मला सुद्धा त्याच्यासारखं व्हायचं आहे, हा भाव माझ्याकडे असला पाहिजे. आणि जर तो जर भाव असेल तर, आणि तो जाणता जर सद्गुरू असेल तर आम्ही सुद्धा निशंक कुठल्याही पद्धतीने आम्ही जर प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा तिथे पोहोचतो, यात कुठलीही शंका नाही. हेच दासबोधाचं सामर्थ्य आहे, हेच समर्थांचं सामर्थ्य आहे. समर्थ असे लेचेपेचे कधीच नाही आहेत. समर्थ कधीच असं म्हणत नाहीत की हा तू सद्गुरू सगळं करतील, तू बाकी काहीच करू नकोस. समर्थ कधीही तसं म्हणणार नाहीत. म्हणून समर्थांनी इथं सांगितलेलं आहे की तू सद्गुरूकडे जा, पण नुसतं सद्गुरूंकडे जाऊन थांबू नकोस. जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणताचे ध्यान घ्यावे, ध्यान घ्यावे नाना प्रकारे श्रीराम. नुसतं चरित्र वाचायचं नाहीये, नुसतं चरित्र बोलायचं नाहीये. तो जसं चरित्रानं वागलेला आहे तशा पद्धतीने आम्ही स्वतः वागायचं आहे. जाणता सांगेल तैसे चालावे, जाणताचे ध्यान घ्यावे ज्ञाना प्रकारे श्रीराम. जाणताच्या कथा शिकाव्या, जाणताच्या युक्ती समजाव्या, जाणताच्या गोष्टी विवराव्या, सगळं काही श्रीराम. म्हणून रामाचं चरित्र असेल, श्रीकृष्णाचं चरित्र असेल, भगवत कथा असतील, या नुसत्या कथा आम्हाला जाऊन तिथं मस्तपैकी छान बरं वाटतं म्हणून त्या कथा ऐकायच्या नाहीयेत. त्याच्यातून आम्ही घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने युक्ती समजून त्याच्यातल्या कथा घेऊन आम्ही सुद्धा आमच्या चरित्रामध्ये, आमच्या जीवनामध्ये तशा पद्धतीने वागायचं आहे. जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी श्रीराम. जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे श्रीराम. म्हणून हा अभ्यास म्हणजे काय तर कॉपी कॅट नाहीये. कॉपी कॅट याचा अर्थ काय होतो की विदाऊट एनी इंटेलेक्ट, विदाऊट त्याचा विचार न करता मी जसं तो वागतो तसं मी वागायचा प्रयत्न करतो, ह्याला कॉपी कॅट म्हणतात. म्हणूनच गाढवाला कधी वाघाचं कातडं पांघरून तो गाढवाचं वाघ होत नाही. म्हणून समर्थ इथं म्हणतात की गाढवासारखं आम्हाला फक्त अनुकरण करायचं नाही. जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे असं म्हणलेलं आहे, जाणत्याचे जाणावे प्रसंग असं म्हणलेलं आहे, जाणत्याचे घ्यावे रंग असं म्हणलेलं आहे. म्हणजे त्याचं आम्हाला जो तसा वागतो तसं आम्हाला तो का असं वागतो म्हणजे लक्षार्थ घ्यायचा नाही, भावार्थ घ्यायचा आहे. कॉपी कॅट व्हायचं नाही, तर तो कसं वागतो, का वागतो हे जाणून घेऊन तसं, कारण माझं आयुष्य वेगळं, त्याचं आयुष्य वेगळं, त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा, माझा कॉन्टेक्स्ट वेगळा. राम हे त्या काळामध्ये, त्या युगामध्ये होऊन गेलेले आहेत. श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण त्या काळामध्ये, त्या युगामध्ये होऊन गेलेले आहेत. आजचं युग वेगळं आहे, आजचं कॉन्टेक्स्ट वेगळं आहे. माझे सद्गुरू माझ्याबरोबर आज असतीलच असं नाही, त्यांचं ते जर 100 वर्षापूर्वी असतील तर त्यावेळेचं कॉन्टेक्स्ट आणि आत्ताचं कॉन्टेक्स्ट वेगळं आहे.
म्हणून जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे श्रीराम. जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताची श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे नुसतं दासबोध वाचून उपयोग नाही. मी 16 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, तशी प्रयत्न केलेला आहे, तसा प्रयत्न करा. ज्या पद्धतीने मी तपश्चर्या केलेली आहे, अर्धा दिवस मी गायत्री मंत्राचं पुनश्चरण केलेलं आहे, तसं तपश्चरण करा. आणि जर तसं केलं तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे समर्थ व्हाल, याच्यात कुठलीही शंका नाही. जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे श्रीराम. जाणत्याची कवित्व शिकावी, गद्य पद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी, अंतर्यामी श्रीराम. जाणत्याचं अतिशय बारकाईने निरीक्षण करावं. तो बोलतो कसा, तो का असं बोलतो, तो केव्हा का बोलतो, केव्हा तो बोलत नाही, तो कुठली कवित्व करतो, तो कुठले गद्यपद्य वाचतो, कुठली गद्यपद्य सांगतो. कारण त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये, प्रत्येक वाचण्यामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी अर्थ आहे. तो सदा सर्वदा सावधान आहे, तो सदा सर्वदा अंतर्यामी आहे, तो सदा सर्वदा आत्माराम आहे. आणि म्हणून तो चालता बोलता शास्त्र आहे, तो चालता बोलता देव आहे, तो चालता बोलता परमात्मा आहे. परमात्मा आम्हाला दिसत नाही, परंतु सद्गुरू आम्हाला दिसतो. आणि सद्गुरू जर दिसत असेल तर आम्ही सद्गुरूचं अतिशय काळजीपूर्वक ऑब्झर्व केलं पाहिजे. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी रोल मॉडेल आहेत की कशा पद्धतीने सद्गुरूंना ओळखावं, सद्गुरूंच्या पशी जावं, सद्गुरूंशी समर्पण कसं करावं आणि कशा पद्धतीने आम्ही स्वतः सद्गुरू सारखं व्हावं. यासाठी अलीकडच्या काळामध्ये स्वामी विवेकानंद आमच्यासाठी रोल मॉडेल आहे. जाणत्याचे पहावे प्रबंध, जाणत्याचे वचनभेद, जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे श्रीराम. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी श्रीराम. समजून घ्यावी म्हणलेलं आहे, नुसती पहावी असं म्हणलेलं नाही. तो कसा वागतो, कशी त्याच्याकडे सहिष्णुता आहे, कशी त्याच्याकडे उदारता आहे, विचारांची उदारता आहे. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याचे दीर्घ सूचना, जाणत्याची विवंचना समजून घ्यावी. जाणत्याला कसं वाटतंय, कसा तो तळमळीनं बोलतोय, कसा तो तळमळीनं सांगतोय, तो का तळमळ आहे त्याच्याकडे, तो कसा विचार करतो, कशी त्याची व्हिजन आहे. जाणत्याचा काळ, त्याच्यावर टीका करत बसण्यापेक्षा, त्याला काहीतरी म्हणण्यापेक्षा जाणत्याकडून जेवढं जास्त आम्ही घेऊ तेवढं आमचा फायदा आहे. कारण जाणता जाणताच आहे, जाणता कधीही नेणता होणार नाही, कारण तो ऑलरेडी पोचलेलाच आहे. त्याला ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर कशाचीही गरज नाही, पण तरी सुद्धा तो या समाजामध्ये, माणसांमध्ये, अनेक नेणत्यांमध्ये येतो. कारण का, की नेणत्यांनी जाणतं व्हावं असं त्याला सुद्धा आतून मनापासून तळमळीनं वाटत असतं. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे. समर्थ म्हणतात की अरे तो जाणता पृथ्वीवर राहिलाय कशासाठी, त्याच्यासाठी तो राहिलेलाच नाहीये. राहिला केवळ उपचारापुरता. तो राहिलाय का, तर भगवंतानी त्याला ठेवलं त्या शरीरामध्ये म्हणून तो राहिलाय. त्यामुळे त्याला काहीच मिळवायचं नाहीये. आणि म्हणून तो जो इथं राहिला आहे त्याचं काळ सार्थक त्याच्यासाठी नाही, तर तो आमच्यासाठी राहिलेला आहे. आणि म्हणून जाणत्याचा अध्यात्म विवेक, तो कसा अध्यात्म करतो, त्याचा विवेक कसा आहे, तो विचार कसा आहे, त्याचे गुण काय आहे. म्हणून आपल्या मागचा जो समाज झाला, गुणग्राहकता, टोणपा जो माणूस आहे त्याच्याकडे काय कमी आहे, तर त्याच्याकडे गुणग्राहकता कमी आहे. म्हणजे काय, तर लोकांच्याकडे कुठले गुण आहेत आणि ते माझ्याकडे कसे यावेत याला गुणग्राहकता म्हणतात. आणि असा जो माणूस असतो तो सारखा, ही इज ऑलवेज लर्निंग, ही इज ऑलवेज बेसिकली लुक ॲट द पीपल अँड लर्न गुड थिंग्स फ्रॉम देम. भगवान दत्तात्रयाने आम्हाला ते दाखवून दिलेलं आहे की अरे 24 गुरु केले का, तर जे जे उत्तम उदात्त उन्नत ते मला घेण्यासाठी आहे. आणि म्हणून जाणत्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे. समर्थ म्हणतात की ते गुण घेतल्याशिवाय, मी तसा गुणी झाल्याशिवाय माझ्यामध्ये फरक पडणार नाही. आणि म्हणून काय घेतलं पाहिजे, मला ऑप्शनच नाहीये, आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन, की मला त्याच्यासारखंच व्हावायचं आहे, म्हणून त्याचे गुण मी घेतलेच पाहिजे. जाणत्याचा भक्ती मार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा. समर्थ म्हणतात की तो कसा भक्ती करतो, तो कसा वैराग्य विचार करतो, वैराग्य संपन्न कसा आहे, तो एका दिवसात जाणता होत नाही.
एका दिवसात कुणीही सद्गुरू होत नाही, एका दिवसात कुणीही संत होत नाही, एका दिवसात कुणीही मुमुक्षु होत नाही. त्यासाठी अनेक वर्ष जायला लागतात. आणि म्हणून आम्हाला सुद्धा त्यासाठी वेळ द्यावा लागतो. जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा सदाम. जाणत्याचे पाहावे ज्ञान, जाणत्याचे शिकावे ध्यान, जाणत्याचे सूक्ष्म चिन्ह समजून घ्यावे. कारण जाणता फार बोलत नाही. जाणता जर बोलत असेल तर ते आपलं भाग्य आहे असं समजावं. कारण का की जाणता जर बोलत नाही तरी त्याला कुणी काहीही म्हणू शकत नाही की तू बोल. कारण जाणत्याकडे तो बोलावं किंवा न बोलावं हे जाणता ठरवतो. जाणत्याचे अलिप्तपण, जाणत्याचे विदेह लक्षण, जाणत्याचे ब्रह्म विवरण समजून घ्यावे. तो कसा अलिप्त आहे. म्हणून हे जे सगळं सांगितलेलं आहे एकच लक्षण आहेत बघा. त्या सद्गुरूची लक्षणं किंवा जाणत्याची लक्षणं किंवा त्या परमात्म्याची लक्षणं किंवा त्या एकाच देवाची लक्षणं, अंतरात्म्याची लक्षणं, आत्मारामाची लक्षणं एकच आहेत. त्याच्यामध्ये दुसरी लक्षणच नाहीत. अलिप्तपण त्याच्यामध्ये असलंच पाहिजे, वैराग्य संपन्न असलंच पाहिजे, तो भक्ती मार्ग जाणारा असलाच पाहिजे, त्याच्याकडे श्रद्धा असलीच पाहिजे. जाणत्याचे ब्रह्म विवरण समजून घ्यावे सदा. जाणता एक अंतरात्मा काय, त्याचा काय सांगावा महिमा. विद्या कळा गुणसीमा कोणे करावी श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे जाणता फक्त एकच जाणतो. काय जाणतो? बाकी काहीही जाणत नाही. तो एकच जाणतो आणि तो म्हणजे अंतरात्मा जाणतो. आणि अंतरात्मा जाणत असेल तर तो अंतरात्मा हा अंतरात्मा आहे आणि मी अंतरात्मा जाणणार आहे असं जाणताच येत नाही. मग असं का जाणता येत नाही? तर मी अंतरात्मा आहे हे जाणणं म्हणजेच मी अंतरात्मा होणं आहे. आणि जर मी अंतरात्मा होणं आहे मग तो काय आहे? एकच आहे. आणि मग त्यामुळे त्याचा महिमा किती सांगणार? सांगताच येत नाही. तो उपमा अलंकारच नाही. एकमेव अद्वितीय, दुसरा नाहीच. आणि म्हणून विद्या कळा गुणसीमा कोणे करा विश्राम. अहो काय महिमा सांगणार त्याचा? त्याची, कारण तो एकटाच आहे. त्याच्याकडे सर्व गुण संपन्न आहे, सर्व विद्या संपन्न आहे. त्याचे महिमा हा आम्हाला सांगताच येत नाही. परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेणे करिता आनंद उदंड होतो सदा. म्हणून समर्थ म्हणतात की काय करावं माणसाने? काहीही करू नये, फक्त त्या जाणत्या बरोबर राहावं. जाणता कसा आहे? सत्संगामध्ये सत्संगत्वे निसंगत्वम. एकच मार्ग आम्हाला सांगितलेला आहे की सत्संग करावा, सत्संग करावा, सत्संग करावा. जाणत्या बरोबर जावं, जाणत्याच्या जवळ राहावं, जाणत्याला जाणून घ्यावं आणि जाणता जाणता एक दिवस जाणत्यासारखंच व्हावं. आणि मग त्यानं काय होणार आहे? कशासाठी मी करावं? तेणे करिता आनंद उदंड होतो श्रीराम. अहो ते जाणता जाणता एक दिवस जाणणं म्हणजेच आनंदी होणं आहे. म्हणजे मीच आनंदी होतो, नवे नवे मीच आनंद होतो. आणि तो आनंद छोटा मोठा नाही, तो आनंद वड्यापावाचा आनंद नाही, तो आनंद भेळेचा नाही, तो आनंद गुलाबजामचा नाही, तर तो आनंद आत्मारामाचा आनंद आहे. आणि आत्मारामाचा आनंद तो उदंड आनंद आहे. म्हणूनच आम्हाला हे करणं आवश्यक आहे. कारण का आम्ही मनुष्य आहोत. परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टीस पडते, विवरो विरोय समजावे ते विवेके जनी श्रीराम. जितके काही निर्माण झाले तितुके जगदेश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी श्रीराम. सर्व काही जे दिसतंय, सगळी काही विविधता दिसतीये, सगळं काही भेद दिसतायत, सगळं काही दिसतंय, ते सगळं एकाच परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे. तो निर्माण करतो जना, परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणीत जावा श्रीराम. अरे तो सगळ्या जनांना निर्माण करतो पण तरी तो दिसत नाही. सगळी माणसं दिसतात, सगळे पशुपक्षी दिसतात, सगळी सृष्टी दिसते, पण तो दिसत नाही. मग तो दिसण्याचं सामर्थ्य एकच आहे आणि ते म्हणजे जाणण्यामध्ये सामर्थ्य आहे. विवेक बळे अनुमाना आणीत जावा श्रीराम. जो जाणणारा आहे त्याच्याकडे विवेक आहे, त्याच्याकडे विवेक आहे. म्हणूनच तो त्या एकाच परमेश्वराला जाणू शकतो. त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आसन, सर्व काळ संभाषण तदांशेची करावे श्रीराम. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात, गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात की अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अरे
त्याचं अखंड जर ध्यान लागत असेल, आम्हाला रात्रंदिन आम्हा विषयांचं ध्यान असतं, पण एखादाच तो जाणता असतो, त्याला फक्त एकाच परमात्म्याचं ध्यान असतं, त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आसन, सर्व काळ संभाषण तदांशेनी करावे सलाम. आम्ही संभाषण कोणाशी करतो? त्याच्याशीच करतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तिथं दोघं आहेत का? दोन नाहीत, एकच आहे. दोन म्हणजे कोण? तर तिथं अर्जुन आणि सारथी भगवान श्रीकृष्ण हे दोन नाहीत. म्हणायला दोन आहेत, पण ते एकच आहे. त्या दोघांचं संभाषण चालू आहे. हे आत्मनिवेदन भक्ती आहे. तोच माझा स्वतःशी संभाषण आहे. आणि समाज स्वतःशी संभाषण म्हणजेच आत्मनिवेदन, म्हणजेच आत्मारामाशी असलेलं एकाग्रता, आत्मारामाशी असलेली तादात्म्यता, आत्मारामाचं असलेलं ध्यान आणि आत्मारामाशी असलेली एकरूपता, ही एकच तिथे अपेक्षित आहे. ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान धरील तो भक्त, संसारापासून मुक्त भक्तास करी श्रीराम. म्हणून जर तो ध्यान करत नाही, ज्याला अखंड ध्यान लागत नाही, ज्याला अखंड अनुसंधान लागत नाही, ज्याला सारखा ध्यास लागत नाही, तो कधीही भक्त होऊ शकत नाही. तो अभक्तच असतो. भक्त म्हणजे काय? तर जो विभक्त नव्हे तो भक्त. जो ध्यान धरील तो भक्त, संसारी पासून मुक्त भक्तास करी श्रीराम. उपासनेचे शेवटी देवा भक्त अखंड फेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची श्रीराम. समर्थ म्हणतात की आता किती सांगणार? दासबोध आता संपत आला. उपासनेच्या शेवटी देवा भक्त अखंड भेटी. अरे काय होतं तिथे? उपासनेच्या शेवटी मला असं कोणाला विचारायला लागत नाही की अरे माझी उपासना व्यवस्थित होतीये का? अरे माझे इतके तास मी उपासना करतो, इतक्या माळा मी ओढलेल्या आहेत, असं मला कुणाला सांगायला लागतं का? मला काहीही सांगायला लागत का? तर तिथे देवा भक्त अखंड भेटी. कारण तिथे देव आणि भक्त हे दोन वेगळे राहतच नाहीत. त्याच्यामध्ये अखंड भेट चालू असते. अखंड म्हणजे खंड नाही, आणि भेट म्हणजे एकत्र असलेली भेट. म्हणजे देव आणि भक्त तिथं एकच होऊन जातो. हे कोण जाणतं? अनुभवे जाणेल गोष्टी प्रत्ययाची श्रीराम. ही अनुभवाची गोष्ट आहे. हे कितीही सांगितलं, कितीही बोललं, कितीही वर्णन केलं, तरीही त्याचा उपयोग नाही. जर आम्हाला साखर खायची असेल तर साखर खाल्लीच पाहिजे. साखर गोड आहे, साखर गुळासारखी गोड आहे, ही गुलाबजामासारखी गोड आहे असं सांगून होत नाही. कितीही सांगितलं तरी पोट भरत नाही, मजा येत नाही. जर मजा यायची असेल तर अनुभवे जाणील गोष्टी प्रत्ययाची श्रीराम. अनुभव घेऊनच ते होतं. आणि अनुभवासाठी जो जाणता आहे त्याच्या जवळ जाणं, आणि जवळ जाता जाता त्याची सेवा करता करता त्याची बुद्धी घेऊन त्याच्यासारखं जाणत्यासारखं होणं, हे एकच आहे. त्याला जसा अनुभव येतो त्याचा मला सुद्धा तोच अनुभव येतो, याच्यात कोणतीही शंका नाही. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सर्वज्ञ संग निरूपण समास दुसरा. मग हे सगळं मी करावं, आणि मी हे कधी केलं पाहिजे आणि केव्हा केलं पाहिजे, असा जर माझ्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला तर त्याचं उत्तर तिसऱ्या समासामध्ये, समास तिसरा, निस्पृह शिकवण श्रीराम. दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक करावा श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे ज्या अर्थी तू दासबोध ऐकतोयस, ज्या अर्थी तू 18वा दशक आणि पहिले 2 समास ऐकलेले आहेस, याचा अर्थ असा झाला की तू मनुष्य आहेस. आणि मनुष्य आहेस म्हणूनच तू विचार करू शकतोस, आणि तू विचार करू शकतोस म्हणूनच तुला दुर्लभ आयुष्य, दुर्लभ शरीर मिळालेलं आहे, की जे मनुष्य शरीर मिळालेलं आहे याचा तू नाश करू नकोस. दास म्हणे सावकाश विवेक करावा श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे जरा विचार कर मूर्खा. जर कुत्रा घे, मांजर घे, तो कधीही दासबोध ऐकू शकत नाही. झाडं घे, झुडपं घे, ते कधीही दासबोध ऐकू शकत नाहीत. ज्या अर्थी तू दासबोध ऐकावं असं तुला वाटतं, ज्या अर्थी तू दासबोध शिकायला आलेला आहेस, म्हणजेच तू मनुष्य आहेस, म्हणजेच तू दुर्लभ शरीर तुला मिळालेलं आहे, आणि म्हणून तुझं आयुष्य दुर्लभ आहे, आणि तू त्याचा नाश करू नकोस. तू काय कर, याची देही याची डोळा. आजपासून तू मनाचा डिटर्मिनेशन कर. नवीन वर्ष चालू झालेलं आहे 2026. रेझोल्युशन कर की आता मी हा मार्ग धरलेला आहे,
त्याच्यापासून मी कधीही माग फिरणार नाही, ना फिरे माघारी. दुर्लभ शरीर आहे, दुर्लभ आयुष्य आहे, याचा तू नाश करू नकोस. कारण का की तू विवेक कर. विवेक करणं हे सुद्धा मनुष्य शरीराचं लक्षण आहे. पशु पक्षी विवेक करू शकत नाही. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक, ऐसा दिसे श्रीराम. आणि जर तर तू विवेक केला नाहीस तर काय होतो? अवघा अविवेक होतो. आणि अवघा अविवेक होणं म्हणजे काय? तर तू आणि प्राणी याच्यामध्ये कोणताच फरक नाही. फक्त शरीर तू मनुष्याचं घेतलंस, पण जर तू प्राण्याप्रमाणे वागत असशील, प्राण्याप्रमाणे तू अविवेक करत असशील, तर तू आणि प्राणी सेमच आहे. अविवेके प्राणी रंक, ऐसा दिसे श्रीराम. समर्थ अतिशय कठोर आहेत. म्हणजे समर्थ कधी डोंट शब्द वापरताना कधी इकडे तिकडे करत नाहीत. जो आहे ते आहे, हे आपले आपण केले. का केलं? परत परत पुढचा शब्द की असं का माणूस वागतो? माणूस आहे मनुष्य शरीर, पण प्राण्याप्रमाणे का वागतो? तर आळस हा एकच कारण आहे. हे आपले आपण केले. समर्थ म्हणतात दुसऱ्यावर कुणावर तू टाकूच नकोस. You are the master of your own destiny. You are the one who is killing your own life. कशामुळं? आळसे उदास नागविले. आळस हा एकच शत्रू अंश आहे. आम्ही काय म्हणतो? उद्या पाहू, उद्या पाहू. टुमॉरो नेव्हर कम्स. आज नको, आज मी निवांत मजा करतो. उद्या पाहू, उद्या आल्यानंतर. समर्थ म्हणतात की उद्या येईल का नाही हे तुला कुठं माहिती आहे? अरे आज जो काही आत्ताचा क्षण, आजचा दिवस सुद्धा नाही, आत्ताच्या आत्ता तू, म्हणून आदिशंकर सगळे सगळे संत, सगळे महात्मे एकच सांगतात, तेवढी तळमळ असल्याशिवाय आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मला चांगलं व्हायचं आहे, मला चांगलं करायचं आहे, माझ्याकडे चांगले गुण पाहिजेत. कधी? पुढच्या वर्षी 2026 ला म्हणतो 2027. असं जर असेल तर तो कधीही चांगला होऊ शकत नाही. व्यवहारातही त्याला यश मिळत नाही आणि परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये, स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये सुद्धा त्याला यश मिळत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. वाईट संगतीने, मग त्याला आळस काय? तो वाईट संगतीने बुडविले देखत देखत असता. म्हणून आम्हाला संगत महत्वाची आहे आणि आळशी न असणं, आमच्या अंगामध्ये उत्साह असणं. आमच्या अंगामध्ये उत्साह असतो. कधी? सिनेमाला जायचं असेल तर उत्साह असतो, वेकेशनला जायचं असेल तर उत्साह असतो, कुठेतरी फिरायला जायचं असेल तर आमच्याकडे उत्साह असतो. पण दासबोध वाचायसाठी आम्हाला वाटतं की अरे ठीक आहे, पुढच्या रविवारी पाहू. ठीक आहे, या रविवारी आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय, शॉपिंगला जायचंय, माणसं आलेली आहेत, तर आम्ही काय करू? त्यांच्याकडे पाहू. नाहीतरी काय आहे, दासबोध सेशन रेकॉर्ड केलेलंच असतं, रेकॉर्ड पाहू. रेकॉर्ड पाहिल्यानंतर म्हणतो की अरे उद्या पाहू, आणि उद्या टुमॉरो नेव्हर कम्स. वाईट संगतीने बुडविले देखत देखत श्रीराम. मूर्खपणाचा अभ्यास झाला, पाष्कळपणे घाला घातला घाला, काम चांडाळा उठला तरुणपणी श्रीराम. समर्थ म्हणतात की काय प्रॉब्लेम आहे? आम्ही मूर्खपणाने अभ्यास करतो. म्हणजे काय करतो? नको त्या ठिकाणी आम्ही जास्त महत्व देतो. नको त्या ठिकाणी काम चांडाळा उठला तरुणपणी श्रीराम. तरुण असताना आम्ही काय करतो? काम म्हणजे कामना, म्हणजे इच्छा. मग आम्हाला पैशाची इच्छा असेल, घराची इच्छा असेल, तरुणीची इच्छा असेल, सर्व प्रकारचं खाणं पिण्याची इच्छा असेल, सर्व प्रकारच्या इच्छा काम चांडाळा उठिला तरुणपणी श्रीराम. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवाणा, काही मिळेना कोणा काय म्हणावे श्रीराम. मग समर्थ म्हणतात की काय होतं त्याच्यामुळे? की माणूस काय होतो? शरीर मिळाले माणसाचं, पण आळसामुळे, वाईट संगतीमुळे तो काय होतो? दैन्यवाणा होतो, हेल्पलेस होतो. आणि बघा आमच्यासाठी सुद्धा आज आमच्यावर प्रसंग आल्यानंतर आम्ही हेल्पलेस होतो. वी गेट ब्लॉक्ड, वी गेट चोक्ड अप, वी डोंट नो व्हॉट टू डू. कारण का? की आम्हाला बुद्धीच नाही. बुद्धी आम्ही गहाण टाकलेली आहे. आम्ही शरीर मिळालेलं आहे मनुष्याचं, पण आम्ही बुद्धी घेतलेली आहे प्राण्याची. म्हणून आमची दैन्यावस्था झालेली आहे. आम्ही दैन्यवाणं आयुष्य जगतो आहोत. आम्ही जर मनुष्याचं जर आयुष्य जगलो तर उद्धरेत आत्मनात्मानम, आम्ही स्वतःचा उद्धार करू शकतो. याची देही याची डोळा, आम्ही शेवटपर्यंत जाऊ शकतो. हेच शास्त्र सांगतं, हेच गीता सांगते. आम्ही कधीही दैन्यवाण आयुष्य जगू नये यासाठी शास्त्र अतिशय बोलकं आहे.
वी आर द मास्टर ऑफ अवर ओन डेस्टिनी. कधीही वी नीड टू कंट्रोल अवर लाईफ. काही मिळेना, कोणा काय म्हणावे सुद्धा. आणि म्हणून आम्ही जगामध्ये जर माणसं बघितली तर वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला ते मिळत नाही, माझं नशीबच फुटकं, माझे ग्रह स्थिती प्रॉब्लेम आहेत, मला असं झालं म्हणून असं प्रॉब्लेम आला, मला तसं. सो वी गिव्ह लॉट ऑफ रिझन. आणि म्हणून आमचा प्रॉब्लेम काय होतो, जे पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळू शकत नाही, व्यवहारामध्ये आम्ही अकम्प्लिशमेंट करू शकत नाही, व्यवहारामध्ये आम्ही रडत राहतो. फॉरगेट अबाउट परमार्थ. परमार्थ तर तो फार दूरचा आहे. व्यवहारामध्ये तरी निदान आम्ही काम केल्यानंतर आम्हाला पैसे मिळतील, सोपं आहे. नोकरी केल्यानंतर प्रमोशन मिळेल, सोपं आहे, कारण इट इज टँजेन्शियल आहे. पण इथे इंटँजंट असल्यामुळे आम्हाला परमार्थामध्ये आम्हाला ते मिळणंच अवघड आहे. कारण परमार्थामध्ये आम्हाला ते अप्रिशिएटच करता येत नाही. काय मिळणार आहे तेच अप्रिशिएट करता येत नाही, काय पाहिजे तेही आम्हाला कळत नाही. म्हणून बोलता येणार, बैसता येणार, प्रसंग काहीच कळेना. म्हणून व्यवहारामध्ये म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका. आम्ही त्या प्रपंचामध्ये नेटका प्रपंच करावा, अतिशय उच्च स्थितीला जावं, आणि मग आम्हाला कळेल की तिथं गेल्यानंतर की अरे तिथं काहीच नाहीये. आणि मग त्याच बुद्धीनं, त्याच प्रयत्नवादाने तो ज्यावेळेला स्पिरिच्युअलिटीमध्ये येतो, तो परमार्थामध्ये येतो, तेवढ्याच डिटर्मिनेशननी, तेवढ्याच कन्व्हिक्शननी तो त्या अंतरात्म्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा, स्वामी विवेकानंदांनी सुद्धा, सर्व संतांनी सुद्धा एकच शिकवण दिलेली आहे की तुम्ही जिथं असाल तिथं टॉपमोस्ट होण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच आमचा आळस जो आहे तो कमी करा. आणि काय करा, अतिशय कारण एकच मन आहे, एकच अंतःकरण आहे, एकच बुद्धी आहे. हाऊ डू यू शार्पन युअर इंटलेक्ट, दॅट ओनली मॅटर्स. कारण एकच बुद्धी आहे. ती इंटलेक्ट तुम्ही व्यवहारात वापरा किंवा परमार्थामध्ये वापरा. शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे श्रीराम. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे श्रीराम. आपणास काहीच येना आणि शिकवलेही मानेना, आपणास वेडा आणि सज्जना बोल ठेवी श्रीराम. म्हणून हा माणूस काय करतो, ही गिव्ह लॉट ऑफ एक्सक्युजेस इन लाईफ. अंतरी एक बाहेर एक. आणि नुसतं एवढंच नाही, तो आत एक असतो आणि बाहेर एक असतो. कारण का, त्याचं त्यालाच खातं. यू कॅन टॉक ऑल थिंग्स टू द आउटसाइड वर्ल्ड. तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता, पण तुम्ही स्वतःला फसवू शकत नाही. तो आत दांभिक असतो, तो आत एक बाहेर एक. त्यामुळे त्याला आत गिल्ट वाटत असतं की आपण आळशी आहोत, त्याला गिल्ट वाटत असतं की अरे आपल्याला हे जमत नाही. पण तो दाखवताना प्रयत्न करतो की मी असा मोठा आहे, मी तसा मोठा आहे, मी याव आहे, त्याव आहे. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परमार्थाचे सार्थक कैसे घडे श्रीराम. अरे त्या माणसाला परमार्थ कसा घडेल. आणि म्हणूनच गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये किती सगळं एकत्र सेम सगळ्यांनी सांगितलेलं आहे बघा. कुठलंही शास्त्र बघा, कुठलंही सद्गुरू बघा, अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांतिरार्षवम. म्हणजे त्याच्याकडे कुठले गुण पाहिजेत. दांभिकपणा हा गुण, अदांभिकपणा हा गुण पाहिजे. म्हणजेच दांभिकपणा नको आहे. अंतरी एक बाहेरी एक, असा ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे श्रीराम. अरे त्याला कसा परलोकाचं सार्थक होणार, काहीच होणं शक्य नाही. आपला संसार नसला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा श्रीराम. म्हणून तो स्वतःलाही खड्ड्यात घालतो. आणि मग जर त्यांनी खरोखर जर विचार केला तर तो काय करतो. म्हणून समर्थ म्हणतात, समर्थांना लोकांना प्रोत्साहन द्यायचं आहे. समर्थांना निगेटिव्ह पिक्चर रंगवायचं नाही कधीही, प्लीज. समर्थांना माणसांना तयार करायचं आहे. आणि म्हणून समर्थ लगेच परत चेंज करतात आणि म्हणतात की आता पॉझिटिव्ह सांगतात, एकाग्र करून या मन. काय कर तू आता, काय करू नये हे सांगितलं, आता काय कर, एकाग्र करून या मन. पळेची धरावे साधन, येतनी आळसाचे दर्शन होऊच नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, काय कर तू, कॉन्सन्ट्रेशन. बघा आपण लहानपणी शाळेमध्ये तेच सांगितलंय आम्हाला की जर आम्हाला जर कॉन्सन्ट्रेशन करता येत नसेल, जर आम्हाला एकाग्रचित्त होत नसेल अभ्यासामध्ये, तर परमार्थामध्ये कसं होईल. म्हणून लहानपणी आम्हाला आई वडील नेहमी सांगतात की तू कॉन्सन्ट्रेशन कर. जर तुला ऑफिसमध्ये गेलास आणि कॉन्सन्ट्रेशन करू शकला नाहीस तर तू चांगलं काम करूच शकणार नाहीस. आणि मग जर कॉन्सन्ट्रेशनच जर येत नसेल
एकाग्रचित्त होत नसेल तर परमार्थाचा काय उपयोग? काहीही एक उपयोग नाही. म्हणून एकच मन आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच एकाग्र करून या मन बळेची धरावे साधन. म्हणून काय काय सांगितलंय की उपासना साधन प्रयत्नाने धरावं. सुरुवातीला कदाचित होणार नाही, सुरुवातीला कदाचित थोडं होईल, पण कधीही तुमचा प्रयत्नांती परमेश्वर. कधीही आमचा प्रयत्न सोडू नये आणि कधीही आळस करू नये. आळसाचे दर्शन होऊच नये. सदा अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे. जाड अर्थ श्रीराम समर्थ म्हणतात की उत्तम गुण अभ्यासला, गुणग्राहकता ठेवावी. सगळीकडून चांगलं जे जे उत्तम उदात्त उन्नत ते घेण्याचा प्रयत्न करावा. पदप्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी, मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानाची आनंद होत आहे श्रीराम. अशा पद्धतीने स्वतःची प्रगती करत जावी, अशा पद्धतीने स्वतःचा उद्धार करत जावा, अशा पद्धतीने स्वतःचं कल्याण करत जावं. कोणही प्रसंगी काय म्हणावे ऐसे समजवून जाणावे. उगेच वावगे शिणावे कासयाचे सदाम. कशासाठी उगीच काम करायचं? कशासाठी उगीच शिण करायचं? कुणाला नुसतंच आपण म्हणतो ना की आय एम रनिंग ऑन द ट्रेडमिल, असं बऱ्याच वेळेला कॉर्पोरेट मध्ये म्हणलं जातं की काय तर आय एम नॉट बेसिकली मला कुठलंही प्रगती होत नाही माझी, मला कुठलं प्रमोशन मिळत नाहीये, मला कुठलं इन्क्रिमेंट मिळत नाही. आय एम जस्ट रनिंग ॲट द सेम टाइम, ऑल द टाइम आय एम रनिंग ऑन द ट्रेडमिल. म्हणजे थोडक्यात काय की मी फक्त वेळ वाया घालवतोय, आय एम बेसिकली टाइमपास करतोय, म्हणजे उगीच मी दमतोय. समर्थ म्हणतात की उगेची वावगे शिणावे कासयाचे सनाम. उगीच कशाला शिण करतोयस? म्हणून प्रोसेस इज इम्पॉर्टंट. तुम्ही नक्की अध्यात्मामध्ये काय करावं आणि काय करू नये, डूज अँड डोंट्स हे अतिशय महत्वाचे आहेत. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर राखोनी म्हणावे, जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण असला. जयाची जैसी उपासना तेची गावे चुकावे ना, राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे श्रीराम. समर्थ म्हणतात की उपासना कशी करावी हे आधी समजून घेतलं पाहिजे. उपासना केल्यानंतर मला कशासाठी मी उपासना करतोय हे समजून घेतलं पाहिजे. उपासना केल्यानंतर काय नक्की होणार आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं समजून घेऊन उपासना आळस न करता केली पाहिजे. उपासना आळस न करता किती दिवस केली पाहिजे तर अनंत काळ केली पाहिजे. राग ज्ञानात ताळ ज्ञाना अभ्यासावे श्राम. सर्व प्रकारचे प्रोसेसेस जे आहेत, उपासना करण्याची सुद्धा एक प्रोसेस आहे, ती अभ्यास करावी. आणि त्या पद्धतीने अभ्यास करून 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 आम्ही म्हणजे कॉपी कॅट नव्हे, जस्ट रिपिटेशन नव्हे, विथ माइंड सदा सर्वदा अखंड सावधान राहून मी ती उपासना करावी. साहित्य संगीत प्रसंग माने करावी कथेची घमशाने, अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे श्रीराम. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी श्रीराम. कधीही जे सांगितलेलं आहे दासबोधामध्ये सांगितलंय, व्हॉट इज अ ब्लू प्रिंट आय शुड नॉट फॉरगेट, की दासबोधामध्ये असलेलं आतापर्यंत आलेल्या ज्या सगळ्या दासबोधाचे समास असतील ते मी कधीही विसरू नये. अंतरामध्ये नेहमी त्याचं स्मरण असावं, म्हणजे मी कधी चुकणार नाही. गुगल मॅप कधीही सोडू नये. आमच्यासाठी गुगल मॅप कोण आहे तर आमच्यासाठी गुगल मॅप म्हणजे दासबोध आहे. आणि गुगल मॅप जर सोडलं तर काय होईल, मी भरकटेन. मला जायचं आहे एका डेस्टिनेशनला पण मी जाईन दुसऱ्या डेस्टिनेशनला. म्हणून समर्थ म्हणतात की सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी श्रीराम. कधीही ते विसरू नये. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धंडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमनी श्रीराम. आणि म्हणून समर्थ म्हणतात की काय करावं, हे अशा पद्धतीने या शरीरामध्ये येऊन, या मनुष्य शरीरामध्ये येऊन आळस न करता बुद्धीनं प्रयत्न करून ते सेवन करावं, ते मिळवावं. आणि सगळ्यात शेवटी काय करावं, दासबोधाचा अर्थ ध्यानात घ्यावा, दासबोधाप्रमाणे आचरण करावं. आणि काय करावं, अखंड एकांत सेवावा. एकांतवास किंवा मौन साधना अशा पद्धतीने जर आम्ही राहिलो तर आम्ही अंतर्मुख होतो. आज आम्ही जर सगळ्या लोकांच्या मध्ये असू, लोकांतामध्ये असू, तर आम्ही बहिर्मुख होतो. आणि बहिर्मुखतेमध्ये आम्ही आमच्याच आत असणाऱ्या आत्मारामाला विसरण्याची शक्यता असते. आणि म्हणून समर्थ ते म्हणतात की अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धुंडाळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमनी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तिसरा. समास चौथा देह दुर्लभ निरूपण.
चौथा समास हा सुद्धा मनुष्य देहावरच अवलंबून आहे, मनुष्य देहावर आहे, त्यामुळे तोही आपण आता घेण्याचा प्रयत्न करूया. समास चौथा, देह दुर्लभ निरूपण. श्रीराम. देहाकरता गणेश पूजन, देहाकरता शारदा वंदन, देहाकरता गुरु सज्जन संत श्रोते सदा, देहाकरता कवित्व चालती, देहाकरता अधैनी करती, देहाकरता अभ्यासती नाना विद्या. श्रीराम. म्हणून आम्ही काय करतो, हा नरदेहासाठी आम्ही करतो. बघा, ही आमच्या जीवनाची एक पद्धती आहे. जे जे काही आहे ते आम्ही देहासाठी करतो. ज्या ज्या काही गोष्टी करतो त्या देहासाठी करतो, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून देहाकरता गणेश पूजन, देहाकरता शारदा वंदन, देहाकरता गुरु सज्जन संत श्रोते श्रीराम, देहाकरता कवित्व चालती, देहाकरता अध्ययन करती, देहाकरिता अभ्यासती नाना विद्या. नाना विद्या आम्ही कशासाठी शिकतो, नाही तर कारण या देहाला कम्फर्टेबल लाईफ मिळावं, या देहाला कम्फर्टेबल गोष्टी मिळाव्यात, छान पैसे मिळावेत, छान घर मिळावं, छान बेड मिळावा, म्हणजे या थंडीमध्ये पांघरूण घेऊन छान झोपता यावं, यासाठी मी सगळा अभ्यास करतो. देहाकरता ग्रंथ लेखन, नाना लिपी ओळखणं, नाना पदार्थ शोधणं, देहाकरता जे जे काही करतो ते आम्ही देहाकरता करतो. कारण जर मी असं म्हणलं की मी सगळं करतो पण मला भूक लागत नाही, मी खात नाही, असं कधी होत नाही. कारण भुकेसाठीच मी जेवतो आणि भूक लागली हे देहासाठी आहे, आणि जेवताना मला वेगवेगळे पदार्थ पाहिजे असतात, म्हणून मी सगळ्या गोष्टी करतो, नोकरी करतो, सर्व काही देहाकरता. महात्यानी सिद्ध सदू ऋषी मुनी, देहाकरता तीर्थाटनी फिरती प्राणी. पण आमचं नाही, सिद्ध मुनी घ्या, साधू घ्या, ऋषी मुनी घ्या, ते सगळे सुद्धा महाज्ञानी घ्या, ते सुद्धा आमच्यासारखेच देहाकरता सर्व काही करत असतात, तीर्थाटन करतात. देहाकरता श्रवण घडे, देहाकरता मननी पवाडे, देहाकरता तेही आतुडे, मुख्य परमात्मा श्रीराम. अहो, या देहासाठीच आम्ही श्रवण करतो, देहासाठीच आम्ही चिंतन मनन करतो, पण आम्ही हे विसरतो की देहाच्या आत, देहाच्या पलीकडे मुख्य परमात्मा आहे. म्हणून परत एकदा समर्थ, या शरीराकडून आमचं लक्ष त्या परमात्म्याकडं, म्हणजे आतच असल्या, म्हणजे करतोय आम्ही देहासाठीच, त्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये, देहासाठीच करायचंय. म्हणजे दासबोध ऐकल्यानंतर सुद्धा आम्ही देहासाठीच सर्व काही करणार आहे. फक्त एकच दृष्टी बदलेल की आता आम्ही देहाला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे, आता आम्ही परमात्म्याला सर्वश्रेष्ठ मानतो. देहासाठीच सर्व काही करतो, पण आत असलेल्या परमात्म्याशी आम्ही अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे दासबोधाचं शिकवण आहे. देहाकरता कर्म मार्ग, देहाकरता उपासना मार्ग, देहाकरता ज्ञान मार्ग, भूमंडळी श्रीराम. योगी वीतरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्म्यासी प्रगटणे घडे श्रीराम. देहासाठी जगता जगता त्या आत्म्याचं प्रगटीकरण होतं, व्हावं, यासाठी हे सर्व चालू आहे. इहलोक आणि परलोक देहाकरिता सकळ साथ. म्हणून आम्ही जीवन जगताना कधीही फ्रस्ट्रेशननी, निगेटिव्हनी आम्ही जगत नाही. का जगतोय? जगतोय. मरण येत नाही म्हणून जगतोय. का जगतोय? हा असं जगतोय, आपलं काहीतरी आता जगायचं म्हणून जगतोय. नो नो, अहो, या जगत असताना आम्ही या देहासाठीच जगतो, हे आम्हाला माहिती आहे. देहामुळेच जगतो हेही आम्हाला माहिती आहे, पण आम्ही देहासाठी जगत नाही, हेही आमचं ज्ञान आहे. आम्ही देहासाठी न जगता त्या आत असलेल्या परमात्म्यासाठी जगतो, हे आमचं ज्ञान आहे. देह आहे आणि देह नाही, हेही आम्हाला माहिती आहे, पण तो परमात्मा कधीही आहे आणि नाही असं कधीही होत नाही. तो आहे आहे आहे, म्हणून मी आहे आणि मी नाही हा कधी प्रश्न उद्भवत नाही. मी आहे आहे आहे, माझा देह आहे आणि माझा देह नाही, याच्यात काहीही फरक पडत नाही. देहेविण निरार्थक सकळ काही, पुनश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता श्रीराम. देहाकरिता पुण्यसिंह, देहाकरता पापी केवळ, देहाकरता अनर्ग सुचिरमंत श्रीराम. देहाकरता अवतारी, देहाकरता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देहाकरिता श्रीराम. देहाकरता विषय भोग, देहाकरता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरता श्रीराम. अहो, सगळं देहातच होतं. रोग देहालाच होतात, रोग कधीही मनाला होत नाही. रोग औषध आम्ही देहासाठीच देतो, मनासाठी देत नाही. त्या विषयभोग देहासाठीच आहेत, दुसरं काहीच नाहीये.
देहाकरता नवविधा भक्ती, देहाकरता चतुर्विधा मुक्ती, देहाकरता नाना युक्ती नाना मते श्रीराम, देहाकरता दान धर्म, देहाकरता नाना वर्म, देहाकरिता पूर्व कर्म म्हणती जनी श्रीराम, देहाकरता नाना स्वार्थ, देहाकरता नाना म्हणजे थोडक्यात काय आहे, देहाकरिता आहे आणि देहामुळेही आहे, हा समर्थांचा भावार्थ आहे. म्हणजे देह, या देहामुळे मला हे सगळं करता येतं, हेही आम्ही विसरता कामा नये. म्हणून देहाला कंडमही केलेलं नाही, देहाचं महत्वही मानलेलं आहे, पण देहाचं महत्व काय आहे हेही मला समजलं पाहिजे. म्हणजे देहामुळे मी आहे, पण देहाकरिता मी नाही. देहामुळे मी सर्व करू शकतो, पण देह का करतो हे सुद्धा मी कधीही विसरत नाही. देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य श्रीराम, देहाकरिता नाना कळा, देहाकरता उणा आगळा, देहाकरिता जिवाळा भक्ती मार्गाचा श्रीराम. म्हणजे देहामुळं सुद्धा आम्हाला हे सगळं काही करता येतं. नाना सन्मार्गे साधने, देहाकरता तुटती बंधने, देहाकरता निवेदने मोक्ष लावे श्रीराम. देहे सकळामध्ये उत्तम, देही राहिला आत्मारामू, सकळ घटी पुरुषोत्तम विवेकी जाणती श्रीराम. आता महत्वाचं आलं की या देहामध्ये, हा देह म्हणजे नरदेह, जंतूनाम नरदेह उत्तमम, जंतूनाम नरदेह दुर्लभम असं म्हणलेलं आहे. म्हणून सगळ्या प्राणी मात्रांमध्ये हा नरदेह उत्तम आहे, देहे सकळामध्ये उत्तम. या देहामुळे आम्ही सर्व काही करू शकतो. देही राहिला आत्मा रामू, या देहामध्येच आत्मा राम राहतो. सकळा घटी पुरुषोत्तम विवेकी जाणती श्रीराम. मग विवेकी काय करतात, म्हणजे याच देहामध्ये राहतात, याच देहामुळे सर्व काही करतात आणि याच देहाचा उपयोग करून त्या आत्मारामाला जाणून घेतात. कारण का, की त्यांना माहिती आहे की जसं माझ्या देहामध्ये आत्माराम राहतो, माझ्या देहामध्ये पुरुषोत्तम राहतो, तोच पुरुषोत्तम सर्वांच्या देहामध्ये राहतो. नव्हे नव्हे या पुरुषोत्तमा व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये काहीही नाही. सकळा घटी पुरुषोत्तमू विवेकी जाणती श्रीराम. देहाकरता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका श्रीराम. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेनी उत्तमोत्तम भोगती परे श्रीराम. अहो देह आहे म्हणूनच मी काहीतरी भोगू शकतो, देह आहे म्हणूनच मी काहीतरी करू शकतो, देह आहे म्हणूनच मी काहीतरी अकम्प्लिश करू शकतो. जर माझा गलित गात्र झाला, मी वृद्ध झालो, तर मी कर्तृत्व करू शकेन का? कधीच शक्य नाही. म्हणून देह ज्यावेळेला चांगला आहे, देह ज्यावेळेला धष्टपुष्ट आहे, त्याच वेळेला मी कर्तृत्व करणं पुरुषार्थ आहे. देहाकरता सकळ काही, देहाविण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नवताच जैसा श्रीराम. जर मला हे शरीर मिळालं नसतं, तर तो अंतरात्मा माझ्यामध्ये आहे हे मला कसं कळलं असतं? कधीच कळलं नसतं. आणि म्हणून देहे परिलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणगारू, नाना रत्नांचा विचारू, देहाचे निश्राम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे देहाला कंडम करू नका, देहाला त्रास देऊ नका, पण देहाचं किती महत्व आहे हे जाणून घेऊन तुम्ही जे जाणायचंय ते जाणा. देहे परलोकीचे तारू, तुम्हाला घेऊन जाणारा तारू कोण आहे? तर तो देहच आहे. कारण का, की जर मला हे शरीर मिळालं नसतं तर मी विचार करू शकलो नसतो, नाना गुणग्राहकता माझ्यामध्ये आली नसती, नाना रत्नांचा विचार मी करू शकलो नसतो. देहाचेनी गायन कळा, देहाचेनी संगीत कळा, देहाचेनी अंतर कळा, ठाई पडे श्रीराम. देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ उमजावे श्रीराम. पण तरी सुद्धा या देहाचं महत्व जाणून घ्यावं आणि देहाने काय करता यावं इथपर्यंत त्याचा उपयोग करून घ्यावा. देहाकरता लहान थोर करती आपापले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक श्रीराम. जे जे देह धरुनी आले, ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक श्रीराम. अष्टदा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देह फळ घेऊन आले श्रीराम. म्हणून आम्ही देह आमच्या संकल्पाने येतो, ज्या प्रारब्धामुळे, ज्या आम्ही जी काही कर्म केलेली आहेत त्या कर्मामुळे, संचित कर्मामुळे आम्हाला हा देह मिळतो. आणि ज्या अर्थी आम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे, त्या मनुष्य देहामुळे मी चांगले संकल्प केलेले होते, मी चांगली पुण्यकर्म केलेली होती, म्हणूनच मला हा देह मिळालेला आहे.
नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले. हरिसंकल्प मुळी होता तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळेचला. म्हणून हरीचा संकल्प काय होता? हरीचा संकल्प एकच आहे की हरिसंकल्प म्हणजे हरी कोण आहे ते मला पाहणं, किंवा हरिसंकल्प म्हणजे अहम ब्रह्मास्मी याची मला जाणीव होणं. वेलाचे मुळी बीज उदक रूप वेली समज, पुढे पुढावते बीज मुळीच्या अंशे श्रीराम. मुळाकरिता फळ येते, फळाकरता मूळ होते, येणे करता होत जाते भूमंडल श्रीराम. असो काही एक करणे, कैसे देह घडे देहा विणे, देह सार्थकी लावणे म्हणजे बरी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की मग मग देहाचं एकदा मला स्वरूप कळलं, देह कशासाठी मी आला हेही मला कळलं, देहामुळं सर्व काही होतं हेही मला कळलं, देहामुळं परमार्थ आणि प्रपंच दोन्ही होतं हेही मला कळलं. मग देह कसा सार्थकी लावावा? देह सार्थकी लावणे म्हणजे बरेच राम. देहाकरिता आत्म्याकरता देह झाला, देहाकरता आत्मा तगला, उभयोगे उदंड चालीला कार्यभाग श्रीराम. आत्म्यामुळं देह आहे आणि देहामुळं आत्मा आहे, हे दोघांचं रिलेशन एकमेकांशी काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. चोरून गुप्तरूपे करावे, ते आत्म्यासी पडे ठावे, कर्तृत्व याचे निस्वावे सकळ काही सदाम. आम्हाला काहीतरी चोरून करायचं आहे, ते आम्ही कधीही संबंध सगळ्या जगापासून आम्ही चोरून गोष्टी करू शकतो, परंतु आत्म्यापासून आम्ही कुठलीही गोष्ट चोरू शकत नाही. म्हणजे काय की माझ्या मनामध्ये मी काहीही जरी केलं तरी मी मला खोटं बोलू शकत नाही. म्हणजेच आत्म्याला म्हणून आत्म्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे की त्याला सर्व काही माहिती आहे मी काय करतो ते. देहामध्ये आत्मा असतो, देह पूजिता आत्मा तोषतो, देह पीडिता आत्मा क्षोभतो, प्रत्यक्ष आता श्रीराम. देहा वेगळी पूजा पावेना, देहाविण पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे श्रीराम. उदंड प्रगटला विचार, धर्म स्थापना तदनंतर, तेथेच पूजेचा अधिकार पुण्य शरीरी श्रीराम. म्हणून पूजेचा अधिकार कुणाला आहे? पुण्य शरीराला आहे. म्हणजे शरीर पुण्य पाहिजे, म्हणजे थोडक्यात तो पुण्यात्मा पाहिजे. म्हणजेच काय, शरीरानं चांगली कर्म केलेली असली पाहिजेत, आणि शरीराने चांगली कर्म केलेली असल्यामुळे त्यालाच पूजेचा अधिकार आहे. म्हणजे काय, तर त्याचीच पूजा फळाला येते. बाकी यांची पूजा फळाला येत नाही. म्हणजे काय, तर त्या पूजेपासून आम्हाला सामर्थ्य मिळू शकत नाही. सकट भजन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते, काय त्याला श्रीराम. पूज्य पूजेशी अधिकार, उगेशी तोषवावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर, म्हणजे बरे श्रीराम. सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळे जना सोपाव आणिक नाही श्रीराम. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे श्रीराम. हे सगळं मला कसं कळेल? हे आतापर्यंत मला का माहिती नव्हतं? तर याचं कारण एकच आहे की मी मनुष्य शरीर घेतलं, पण मी प्राण्यासारखाच वागत होतो. पण काय होईना, कधी कशामुळे माहिती नाही, पण मी मनुष्य शरीर घेतलं आणि मी दासबोधाच्या पाठीमागे लागलो, दासबोधाचं श्रवण केलं. दासबोधाचं श्रवण केल्यानंतर अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे श्रीराम. मग मला कळलं की अरे हे शरीर मनुष्य शरीर किती महत्वाचं आहे. या मनुष्य शरीर घेऊन मला काय केलं पाहिजे, कारण नाहीतर मी हे मनुष्य शरीर घेऊन मी पूर्वी सुद्धा जगत होतो. हे मनुष्य शरीर घेऊन मी पूर्वी प्राण्यासारखंच जगत होतो. पण आता मी काय करतो आहे, तर आता मी थोडासा विचार करतो आहे. थोडासा मी विचार करून या शरीराचं सार्थक करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे शरीर महत्वाचं आहे बरोबर, शरीर दुर्लभ आहे बरोबर, पण ते शरीर दुर्लभ असून मला मनुष्य शरीर मिळालेलं आहे. कसं, हे कोण सांगतं मला? हे दासबोध सांगतो. दासबोध सांगितल्यानंतर या शरीराचा उपयोग कसा करून घ्यावा हेही मला दासबोध सांगतो. त्याच्यानंतर मी सगळं गुणग्राहकता म्हणजे पहिले 4 समास या सगळ्याचं मला सार एकच आहे की सर्व काही मला समजतं, मला सांगणं आणि समजून मी जाणत्याच्या जवळ जातो आणि मी जाणता होतो व्हावं, यासाठी समर्थांनी हे 4 समास आपल्याला सांगितले आहेत. आज आपण इथेच थांबूया. हरिओम तत्सत. काही जर शंका असेल तर त्याच्यावर आपण डिस्कशन करूया. पण अतिशय सोपे समास आहेत, अतिशय सिक्वेन्सनी ते आहेत, त्यामुळे ते कळायला अजिबात. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया, राम राया
कल्याणकारी देवराया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याणकारी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याणकारी रामराया. अपराधी जन चुकतची गेले तुझा तो चितावरी दयाळा कल्याणकारी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले आता न दिसे दयाळा कल्याणकारी रामराया. कोठे जावे काय करावे आरंभिले मोहरी दयाळा कल्याणकारी रामराया. दास म्हणे आधी केले पावलो दयेसे नाही तरी दयाळा कल्याणकारी रामराया. रामराया कल्याणकारी देवराया कल्याणकारी रामराया. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे आम्ही लाईन्स ओपन केलेल्या आहेत. काही मायक्रोफोन ओपन केलेले आहेत. व्हिडिओ किंवा मायक्रोफोन अनम्यूट करून आपण बोलू शकतो. जय श्रीराम. जय श्रीराम. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी आज पहिल्यांदाच आता या नवीन वर्षात भेट होते. आजच्या समासातले सोपे जरी समास आहेत तरी साधारण आपण इतके दुर्लक्ष करत असतो ह्या सगळ्या गोष्टींकडे, त्या ह्याच्यातनं एकदा सगळी उजळणीच झालेली आहे. विवेक जागृत कसा म्हणायचा तो हा अशा ह्याच्यातनं झाला. तर पहिले दोन ह्याच्यातनं मी शेवटच्या समासावरती सांगते. म्हणजे माझा आत्ताच नागपुरात झालेला प्रसंग सांगते फक्त. गुरुजी महाराज 1 तारखेला नागपुरात आले होते. तर ते येणार म्हणून सेवा सदनची शाळा आहे मूकबधीर मुलांची, तर त्यांच्याकडनं 12वा आणि 15वा अध्याय तिचे त्यांच्यासमोर म्हणून घेतला. ते खूप आनंदित झाले. त्याच्या पुढचं त्यांनी ह्या देह दुर्लभावरतीच सांगितलं की तुम्ही जरी सगळे असे आहात तरी सुद्धा तुम्ही ह्या मुलांना मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही अजिबात असं समजू नका की तुमच्यामध्ये काही नाही, तुम्ही संपूर्ण परिपूर्ण आहात. तुम्हाला हा देह जो मिळाला आहे ना, म्हणे तुम्ही ह्याच्यामध्ये आले, तुम्ही सगळं म्हणू शकता आहे. तर तुम्ही आता फक्त तुमच्या स्वतःच्या ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, तब्येतीकडे, व्यायामाकडे, याच्यासाठी की तुम्हाला फायटिंग फिट बनायचं आहे. फिट म्हणजे कसं, तर फायटिंग फिट. तुम्हाला कोणी काही म्हटलं तर रे बाबा मला येत नाही, मला येत नाही असं नाही करायचं. शिक्षकांनी तेच मार्गदर्शन केले. ह्या मुलांच्या योगाकडे लक्ष द्या. म्हणजे संत मंडळी त्या काळातही रामदास स्वामींनी हेच सगळं सांगितलं ह्या निरूपणातनं, समासातनं. आजही कार्य संत मंडळी हेच करतात आहे. म्हणून 1 तारखेला त्यांनी नवीन वर्षाचा संदेश ते सगळं ऐकल्यानंतर की तुम्ही हे धार्मिक आहातच, करता आहात, मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडनं सगळं करून घेताय, पण ह्या लोकांच्या तब्येतीकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे, कारण काळाची गरज आहे ती आज. श्रीराम यांच्या हातात हे होतं, उदंड होता, चक्र पण आहे, धनुष्यबाण पण आहे. हे त्या काळातही त्यांचे शस्त्र होते. आजच्या काळामध्ये ह्या मुलांना कमीत कमी शारीरिक तब्येतीने चांगलं करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. फायटिंग फिट कशाला हवं, तर फायटिंग फिट. तुम्हाला कोणी एक म्हटलं तर नाही सांगता आलं तर किंवा शरीराने तुम्हाला प्रतिकार करता आला पाहिजे, ही याची गरज आहे. असं हे 1 तारखेचं नागपुरातलं त्यांचं हे सगळं मला ऑडिओ ऐकायला मिळालं. म्हणून मला आज ते की काळ जरी गेला तरी तत्व तेव्हाचे जे आहेत तेच आताही चालू आहेत आणि अजूनही संत मंडळी हेच काम करता आहेत. म्हणून मला हेच. त्याच्यानंतर तुम्ही खूप सुंदर सांगितलं गेलं ह्याच्या आधीच्या समासामध्ये की मनुष्य देह मिळाला आहे, पण काही मनुष्य देह असे पण असतात, दृष्टीत पडत असतात
की खरंच आहे ते प्राण्याचं शरीर मनुष्याचं आहे, बुद्धी पूर्ण प्राण्याची असते. त्यांना वाटतच नाही की ह्याच्या पलीकडे काही करावं. आम्ही भाग्यवान किंवा आम्हाला हे मिळालेलं आहे. हे अशी वृत्ती असणारे पण समाजात अनेक असतात. जिथे तुम्ही नोकरी करता, वावरता किंवा कुठे काही असता, दिसतं पण आपण व्यक्त नाही होऊ शकत. पण त्याच्यासाठी हे असे जर का तुमच्यासारख्यांनी म्हणजे उपक्रम करतात, आम्हा लोकांनी पुन्हा चेतना मिळते की आम्ही काही कोणाला सांगू शकू बऱ्याच शब्दामध्ये. प्रयत्न करू शकू. जय छान. श्रीराम. जय श्रीराम. की आजचं तर सगळं निवेदन सगळं छानच आहे, काही प्रश्नच येत नाही. खूपच सुंदर आहे. आणि तुमचं तर खूप कौतुक करावं तेवढं थोडं आहे की तुमच्या ह्या 1 महिन्यातल्या व्यस्ततेमध्ये तुम्ही अखंड सावधानता ठेवून, मनाची शांत चित्तता ठेवून आम्हा लोकांना सतत त्या ह्याच्यामध्ये ठेवत गेले. मनचिंतनालाही वेळ मिळाला आम्हाला त्या निमित्ताने. समजा एखादा रविवार सुटला असेल तरी तो त्याच्यासाठीच होता असं समजायचं. छान छान. ज्योतिताईंनी फार छान सांगितलं. आपल्या साधक भगिनींना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. जय नाही श्री. फारच. आणि समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जशास तसे शेरात सव्वा शेर. आता तुम्ही सांगितल्यातला मतितार्थ तोच होता. आणि रडत बसायचं नाही, हे आता दादांनी पण किती सुंदर सांगितलं की झालेलं गेलेलं गेलं, पण आता तरी पुढं सावधान व्हा. इतकी वर्ष गेली आपल्या आयुष्यातली, आता पुढं तरी सावधान व्हा तुम्ही. आणि फक्त त्यांचे संग धरा, की जाणत्याचा संग धरा आणि आळस सोडा. आळस कामाचा वैरी, कायम म्हणतातच की समर्थ. आणि फार सुंदर सांगितलं ज्योतिताई तुम्ही. तुम्हाला पण सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणखीन ह्याच्यामध्ये मला कबीरांचा एक दोहा आठवतो. तुमचं झालं ना बोलून ज्योतिताई? हा हा हो झाल्या. जय हा श्रीराम. हा. तर ते कबीर म्हणतात तसं की कल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय हुईरी बहुरी, कप करेगा कप काम. असं त्यांचं जे होतं की तुम्ही उद्यावर ढकलू नका. आत्ता आपल्याला जो वर्तमान मिळालंय त्याच्यातच तुम्ही हे सगळं करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये तर म्हणजे अगदी दासबोधाचं वर्मच दादांनी सांगितलं की उद्देश काय आहे की आपला आतील अंतरात्मा परमात्मा आत्मारामय तेच मूळ आहे. हे सगळं तुम्हाला कळण्यासाठी त्यांनी देवांची उदाहरणं वगैरे दिलेली आहेत. आणि हे सगळं वेगवेगळ्या शक्तिरूपानं आपण आपल्यातली शक्ती जागृत करून आपलं आपलं आयुष्याचं कसं सार्थक करायचं आहे हे त्यांनी छान म्हणजे अगदी म्हणजे म्हणतात ना, दासबोधाचा चटका लावला. चटका म्हणजे चटका याचा अर्थ इथं ध्यास किंवा छंद हा आपल्याला लागला पाहिजे असं मला वाटतं. आणि भयंकरच म्हणजे छान की एकांतवास सेवावा. आणखीन दादांनी खूपच छान गुणग्राहकता कशी मिळवावी आणि कायम आपण विद्यार्थी दशेत असलं पाहिजे. अरे मी आता इतकं अध्यात्म केलंय आणि संपलं, हे होता उपयोग नाही. कारण हे इतकं विस्तृत आणखीन प्रचंड आहे ना की आयुष्य सुद्धा कमी पडेल. असं सहजही आहे, सोपंही आहे, पण आपण मानू तसं आहे ते. आणि हे अगदी रामदास स्वामी इतके म्हणजे की त्यांनी आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. इतकं त्यांचं प्रभुत्व त्यांच्या लिखाणावर आणि वाणीवर होतं. हे आता कळायला लागले की आपल्याला ते मिळाले ह्याचा आपल्याला इतका सार्थ अभिमान वाटतोय की आपण या दासबोधात आलोय. आणि आपल्याला काहीतरी त्यांनी त्यांची म्हणजे आपलं पूर्व सुकृत असेल किंवा काहीतरी असेल म्हणूनच आपण या पायऱ्या चढायला लागलोय. आणि ह्या नवीन वर्षात तर अजून म्हणजे जरा जास्ती तरुण होऊन आपण जलद पायऱ्या चढल्या पाहिजेत. आपलं वय उलट मोजायला पाहिजे असं मला वाटायला लागले. आणि आणि हा दादांचा तर आपल्याला मार्गदर्शन इतकं सुंदर आहे की कुठलीही शंका आली तरी ते विस्तृत सांगतात. त्यामुळं काही भ्यायचं कारणच नाही आहे. आणि ही फक्त यांची संगत आपण जाणत्याची संगत धरावी एवढं केलं तरी आपण मुक्ती आपल्याला दूर नाही एवढंच मला सांगावं वाटतं. दादा मागच्या रविवारी आम्ही कन्नूरला गेलो होतो त्यामुळं आपलं सत्संग माझा दासबोध चुकला.
आणि तिथं दयानंदही फॅमिली आले होते. ओके ओके. खूप आमची चर्चा झाली त्याच्याबद्दल. मला एकदा फोन करायचा आहे, मध्ये मी 2दा केला होता पण तुम्ही बिझी होतात. हा नाही, जरा थोडस गडबडीत होतो. हा म्हणून मी कधी करू फोन? चल आज आपण बोलू शकतो संध्याकाळपर्यंत. चालेल चालेल. तेच फार आठवण झाली तुमची, सगळं आम्ही म्हणजे चर्चा वगैरे झाली. चालेल. कारण माझ्या नातीचं ऍडमिशन झालं तेव्हाच पुण्यात MITत झालंय तिचं, ओके. लोणी काळभोरला. तर ते तिचं विदाऊट डोनेशन वगैरे अगदी छान रीतीनं झालं. तर तेव्हापासून मला कन्नूरला जायचं होतं महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. पण तिचं एक सेमिस्टर संपलं तरी असंच की अडचणी देवाच्या कामात. त्यामुळं मागच्या रविवारी ती आली होती तेव्हा आम्ही जाऊन आलो. छान वाटलं त्यावेळी, तुमचा सगळा संदर्भ गप्पा टप्पा झाल्या. चालेल, आपण बोलू त्याविषयी नंतर. चालेल. जय श्रीराम. अजून काही जर नसेल क्वेश्चन्स कॉमेंट्स तर मी सेशन थांबवतो, रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशनही थांबवतो.